हॅलो मित्रांनो, आज आपण मेटलर्जी या चॅप्टरची रिव्हिजन घेणार आहे. तर मेटलर्जी चॅप्टर मध्ये फर्स्ट आपण मेटल अँड नॉन मेटल दोघांचा डिफरन्स बघणार आहे. त्यांचे रिॲक्शन आपण बेसिक रिॲक्शन बघणार आहे. त्यानंतर मेटलर्जीशी रिलेटेड महत्त्वाच्या कन्सेप्ट आणि एक्झॅक्ट मेटलर्जी प्रोसेस मध्ये काय काय होतंय, काय काय घडतंय, कोणकोणत्या प्रोसेस आपण फॉलो करणार आहे, हे सगळं आपण डिटेल्स मध्ये बघणार आहे. तर फर्स्ट आपण स्टार्ट करूया डिफरन्स बिटवीन मेटल अँड नॉन मेटल. तुम्हाला हा बेसिक डिफरन्स माहिती आहे की मेटल नॉन मेटल मध्ये काय डिफरन्स आहे. मेटल्स आपण खूप महत्त्वाचा पॉइंट घेतो की मेटल्स दे कंटेन फ्री इलेक्ट्रॉन, therefore they are good conductor of electricity. नॉन मेटल दे आर पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मेटल्स मध्ये दोन प्रॉपर्टी असतात, डक्टिलिटी, मेलिएबिलिटी. डक्टिलिटी मीन्स दे कॅन बी युटिलाइज्ड टू वायर, मेलिएबिलिटी मीन्स दे कॅन बी बीट इनटू द शीट तयार होत आहे. नॉन मेटल मध्ये या प्रॉपर्टी नसतात. नॉन मेटल दे डू नॉट शो मेलिएबिलिटी अँड डक्टिलिटी. देन मेटल आर हार्ड इन नेचर. मेटल जनरली हार्डच असतात, पण याला एक्सेप्शनल केस आहे. पोटॅशियम, लिथियम अँड सोडियम दे आर सो सॉफ्ट दॅट वी कॅन कट इवन विथ द नाईफ. तर सोडियम, पोटॅशियम, लिथियम हे सॉफ्ट असतात नेचर मध्ये, आपण ते नाईफने कट करू शकतो. तर एक्सेप्शनल केस लक्षात ठेवा, एमसीक्यू साठी विचारले जातात. मेटल्स हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. मेटलचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट हाय असतो. फॉर एक्झाम्पल टंगस्टन मेटल हॅज द हायेस्ट मेल्टिंग पॉइंट 3422 डिग्री सेल्सिअस. आणि या साइडला बघितलं आपण नॉन मेटल. तर नॉन मेटल मध्ये काय होतं की नॉन मेटल दे आर नॉन मेटल हे ब्रिटल असतात किंवा त्यामध्ये सॉफ्ट नेचर पण असू शकतो, पण नॉन मेटल हे हार्ड नसतात. तर नॉन मेटल मध्ये अजून एक प्रॉपर्टी आहे, जर आपण मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट बघितला ऍज कम्पेअर टू मेटल, तर नॉन मेटलचं मेल्टिंग बॉइलिंग पॉइंट लो असतो. तर मेटल मध्ये अजून एक प्रॉपर्टी आहे, व्हेन मेटल स्ट्रक विथ अनदर. समजा हा मेटल हा आपण स्ट्रक केला की इट प्रोड्युसेस साऊंड. Metal when struck with the another surface then it creates the sound, it is called sonority. This property is not shown by the non metal. आता नॉन मेटल मध्ये कोणत्या अशा प्रॉपर्टी ज्याला आपण एक्सेप्शनल केस घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल ऑल नॉन मेटल्स दे आर पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. एक्सेप्शनल कार्बनचा एक असा फॉर्म आहे ग्राफाइट. कार्बन नॉन मेटल आहे, पण त्याचा एक असा फॉर्म की जो ग्राफाइट असतो, तो ग्राफाइट काय असतो, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इव्हन आपण सेल मध्ये जो इलेक्ट्रोड वापरतोय तो काय असतो, ग्राफाइट असतो. इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन मध्ये पण आपण ग्राफाइट यूज करतोय. देन डायमंड शो द शायनी सरफेस. डायमंड कसा असतो, शायनी सरफेस. मेटल मध्ये जनरली दे शो द शायनी सरफेस, नॉन मेटल डू नॉट शो. बट ही प्रॉपर्टी एक्सेप्शनल केस आहे डायमंड मध्ये. डायमंड नॉन मेटल फॉर्म आहे, म्हणजे कार्बनचा फॉर्म पासून बनलेला आहे, पण डायमंड इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स अँड इट शोज द शायनी क्रिस्टल. आयोडीन पण शायनी क्रिस्टल आहे. Then non-metals they are bad conductor of electricity, but graphite is good conductor of electricity. तो माहिती आहे मेटल्स कसे असतात, सॉलिडच असतात. मेटल्स आर सॉलिड, बट त्याला एक्सेप्शनल आहे गॅलियम अँड मर्क्युरी. मर्क्युरी जो असतो तो काय लिक्विड फेज मध्ये असतो. लिक्विड फेज मध्ये मर्क्युरी किंवा गॅलियम हे दोन्ही मर्क्युरी लिक्विड फेज मध्ये येतात. आता ऑल नॉन मेटल्स दे आर आयदर सॉलिड किंवा गॅसेस असतात. नॉन मेटल गॅसेस किंवा सॉलिड येतात, पण याला एक्सेप्शनल केस आहे ब्रोमीन. ब्रोमीन लिक्विड फेज मध्ये येतोय. आता आपण इंटरॅक्शन बघणार आहे की हाऊ मेटल रिॲक्ट. सोडियम मेटल व्हेन रिॲक्ट विथ ऑक्सिजन देन इट गिव्स सोडियम ऑक्साइड. सोडियमची व्हॅलन्सी +1 आहे, ऑक्सिजनची -2. हे क्रॉस केल्यानंतर Na2 टाइम्स ऑक्सिजन 1 टाइम Na2O सोडियम ऑक्साइड तयार होत आहे. इथे आपण 2 कोएफिशिएंट घेतला बिकॉज 2 ऑक्सिजन, आणि इथे 2 कोएफिशिएंट घेतला. 2 1 2 2 2 चा काय होतो 4 सोडियम. हे बॅलन्स केलेले आहे. When sodium oxide basic असतो, याचा मेन रिझन काय, when these oxide dissolve in water. सोडियम ऑक्साइड कशामध्ये डिसॉल्व केला, वॉटर मध्ये. काय प्रोड्यूस होतं, सोडियम हायड्रोक्साइड. सोडियम हायड्रोक्साइड विल बी फॉर्म. देन मॅग्नेशियम रिएक्ट विथ ऑक्सिजन, इट फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साइड. तर आपण हे बघितलं की मेटल रिएक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म देअर मेटल ऑक्साइड. आणि मेटलचे जे ऑक्साइड्स असतात ते बेसिक असतात नेचर मध्ये. काय असतात, बेसिक. दे प्रोड्यूस बेसिक सोल्युशन. pH इज ग्रेटर दॅन 7. Then metal, what is the reaction of metal? Metal when react with water, तर मेटलची जेव्हा वॉटर मध्ये रिएक्शन होते ते रिलीजेस हायड्रोजन गॅस. काय रिलीज होतो, हायड्रोजन. सोडियम रिएक्ट विथ वॉटर टू फॉर्म NaOH. इथे बघा एक तर ऑक्साइड तयार होतात किंवा हायड्रोक्साइड. OH ग्रुप येतोय किंवा ऑक्सिजन येतोय. सोडियम रिएक्ट विथ वॉटर टू फॉर्म सोडियम हायड्रोक्साइड, रिलीजेस हायड्रोजन गॅस अँड रिलीजेस हीट. हीट रिलीज होते, म्हणजे कोणती रिएक्शन, ज्या रिएक्शन मधून हीट रिलीज होते ती असते एक्झोथर्मिक, आणि हीट ऍब्सॉर्ब केल्यानंतर एंडोथर्मिक. पोटॅशियम रिएक्ट विथ वॉटर टू गिव्ह पोटॅशियम हायड्रोक्साइड अँड हायड्रोजन गॅस इज रिलीज विथ इव्हॉल्युशन ऑफ हीट. And calcium react with water to form the calcium hydroxide and hydrogen gas is released. तर बघा काय काय आहे, सोडियम
potassium, calcium, they form their hydroxide. So NaOH, KOH, CaOH2 releases hydrogen gas. But aluminium, iron and zinc त्यांची reactivity low असते. These are highly reactive metals, sodium, potassium, calcium. But aluminium, iron, zinc हे moderate असतात किंवा low reactivity म्हणू आपण. तर हे when react with water, water म्हणजे steam बरोबर react होतं. When react with steam, then they form aluminium oxide, iron oxide, zinc oxide and releases hydrogen. तर इथे ऑक्साईड तयार होतात. हायली रिएक्टिव्ह मेटल साठी हायड्रोक्साईड तयार झाले आणि मॉडरेट रिएक्टिव्ह मेटल साठी इथे ऑक्साईड तयार झाले. पण इथे लक्षात ठेवा, मेटलची जेव्हा वॉटर बरोबर इंटरॅक्शन होते हायड्रोजन गॅस रिलीज होते, हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे फिल इन द ब्लँक्स मध्ये पण विचारलं जाऊ शकतं. तर ज्या मेटलची रिएक्टिव्हिटी लो असते किंवा मॉडरेट असते, तर इथे समजा हा सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम हा पार्ट रिएक्टिव्ह आहे, हा पार्ट काय रिएक्टिव्ह आहे, तर हा नॉन रिएक्टिव्ह घेतला तरी चालतो. म्हणजे काय की इथे नॉर्मल वॉटर पण चालेल, कोल्ड वॉटर पण चालेल. पण आता या मेटलची रिएक्टिव्हिटी लो आहे किंवा मॉडरेट आहे, तर हा पार्ट रिएक्टिव्ह पाहिजे, तर इथे रिएक्टिव्ह स्टीम घेतात. काय घेतात? स्टीम. म्हणजे दोघांमधून एक पार्ट काय पाहिजे? हायली रिएक्टिव्ह, एनर्जेटिक पाहिजे. तर सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम हायली रिएक्टिव्ह, दे इन्स्टंटली रिएक्ट विथ वॉटर टू फॉर्म देअर हायड्रोक्साइड. But aluminium, iron and zinc do not react with cold water or normal water. They require steam. यांच्यासाठी काय लागते? स्टीम लागते. स्टीम बरोबर रिएक्ट झाल्यानंतर पुढे इंटरॅक्शन होते. तर इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ती लक्षात ठेवा की एक कॉटन प्लग घेतलेला आहे. कॉटन प्लगला हीट केल्यानंतर टेस्ट ट्यूब मध्ये स्टीम बाहेर पडते. स्टीम अल्युमिनियम बरोबर किंवा आयर्न बरोबर रिएक्ट होते आणि ते ऑक्साईड जनरेट होऊन हायड्रोजन गॅस काय होतो? लिबरेट होतो. देन रिएक्शन ऑफ मेटल विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड. मेटलची हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर काय रिएक्शन होते हे आपण आता बघणार आहे. हा टाइप लर्न करून ठेवा, त्यातल्या काही रिएक्शन मध्ये विचारलं जाऊ शकतं. नाउ नेक्स्ट टाइप ऑफ रिएक्शन, मेटल प्लस ऍसिड. मेटल आणि ऍसिडची काय रिएक्शन होते आपण बघूया. मेटल व्हेन रिएक्ट विथ ऍसिड, मॅग्नेशियम रिएक्ट विथ HCl, देन इट गिव्स मॅग्नेशियम क्लोराइड प्लस हायड्रोजन. इथे पण हायड्रोजन गॅस रिलीज होत आहे. अल्युमिनियम रिएक्ट विथ HCl टू गिव्स अल्युमिनियम क्लोराइड प्लस हायड्रोजन. आता आपण नेक्स्ट टाइप ऑफ रिएक्शन बघूया. हियर मेटल्स रिएक्ट विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोजन क्लोराइड बरोबर रिएक्शन होते. मॅग्नेशियम रिएक्ट विथ HCl टू गिव्स मॅग्नेशियम क्लोराइड. मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी +2 असते, क्लोरीनची -1. जर हे क्रॉस केलं MgCl2 प्रोडक्ट फॉर्म होत आहे. म्हणजे बघा असं आहे Mg+2 and Cl -1. तुम्हाला जर माहित नसेल की प्रोडक्ट एक्झॅक्टली कसं फॉर्म होत आहे, तर 9th स्टँडर्डचा सायन्सच्या बुक्स मध्ये हा पार्ट दिलेला आहे Mg1Cl2. इथे फॉर्म्युले कसे तयार होत आहे त्याच्याबद्दल ते व्हॅलेन्सीचा टेबल दिलेला आहे, त्याच्यावरून हे फॉर्म्युले तयार करता येतात. देन अल्युमिनियम क्लोराइड. अल्युमिनियमची व्हॅलेन्सी +3 आहे आणि क्लोरीनची व्हॅलेन्सी -1. हे जर क्रॉस केले तर Al 1 टाइम्स Cl 3 टाइम्स AlCl3 तयार होते. देन FeCl2 फेरस क्लोराइड आणि झिंक क्लोराइड तयार होते. तर आता इथे पण काय झालंय की हायड्रोजन गॅस रिलीज होतोय. व्हेन मॅग्नेशियम रिएक्ट विथ HCl गिव्स मॅग्नेशियम क्लोराइड and releases hydrogen gas. Aluminum react with HCl to gives aluminum chloride and releases hydrogen gas. Iron react with HCl to gives ferrous chloride and hydrogen gas. The zinc react with HCl to give zinc chloride and hydrogen gas. तर HCl बरोबर मेटल जनरली हायड्रोजन गॅस रिलीज होतो आणि त्यांचा क्लोराइड सॉल्ट तयार होतो. कोणता सॉल्ट? क्लोराइड.
आता आपण बघूया नायट्रिक ऍसिड बरोबर काय रिएक्शन होते. व्हेन कॉपर रिएक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड और डायल्यूट नायट्रिक ऍसिड, हे कंडिशनल रिएक्शन आहे. इथे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड घेतलं आणि इथे काय घेतलंय डायल्यूट. तर कॉपरचा नायट्रेट सॉल्ट, जसे इथे मेटलचा क्लोराइड HCl मधून क्लोरीन रिएक्ट होतो म्हणजे क्लोराइड सॉल्ट तयार झाला, तर नायट्रिक ऍसिड मधून नायट्रेट ग्रुप इकडे जातोय म्हणजे कॉपर नायट्रेट. कॉपर 2 टाइम्स, जर याचा जर फॉर्म्युला बनवला, कॉपरची व्हॅलन्सी +2 आहे आणि नायट्रेट जर ग्रुप घेतला तर त्याच्यावरती -1 चार्ज असतो. मग हे जर आपण क्रॉस केलं तर कॉपर 1 टाइम आणि कॉपर 1 टाइम आणि नायट्रेट म्हणजे NO3, तर हा 2 टाइम्स होतोय. तर Cu 1 टाइम आणि NO3 2 टाइम्स, कॉपर 1 टाइम नायट्रेट 2 टाइम्स, तर CuNO3 2 टाइम्स, CuNO3 2 टाइम्स. तर कॉपर नायट्रेट तयार होतो, वॉटर तयार होतो. फक्त एक प्रोडक्ट चेंज होतोय, कोणता? इथे तयार झाला नायट्रोजन डायऑक्साइड. व्हेन वी यूज कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड देन वी गेट बाय प्रोडक्ट नायट्रोजन डायऑक्साइड. when we use the dilute nitric acid then we get 2 nitric oxide. इथे नायट्रिक ऑक्साइड तयार होतं, वरती नायट्रोजन डायऑक्साइड. बाकी बाय प्रोडक्ट, मेन प्रोडक्ट सेम आहे, बाय प्रोडक्ट सेम आहे, फक्त एक प्रोडक्ट काय होतो, चेंज होतो, नायट्रोजन डायऑक्साइड आणि नायट्रिक ऑक्साइड. येते लक्षात? ही कंडिशनल रिएक्शन आहे, कारण इथे कॉन्सन्ट्रेशन चेंज होते म्हणून इथे बाय प्रोडक्ट काय होतंय, चेंज होतंय. तर आताच आपण मेटलची रिएक्शन ऍसिड बरोबर काय होते हे बघितलंय. देन रिएक्शन ऑफ मेटल विथ द सॉल्ट ऑफ अदर मेटल. तर आता पहिले तर आपण रिएक्टिव्हिटी सिरीज बघू. रिएक्टिव्हिटी सिरीज मध्ये काय दिलेले आहे, कोणते मेटल हायर लेवलला असतात आणि कोणते मेटल लोअर लेवलला असतात. तर पेज नंबर 97 वरती तुम्ही बघू शकता की इथे रिएक्टिव्हिटीचा टेबल दिलेला आहे. तर रिएक्टिव्हिटी मध्ये जर आपण बघितलं तर फर्स्ट आहे पोटॅशियम, then sodium, lithium, calcium. These are highly reactive metal. Then moderate magnesium, aluminium, zinc, iron, tin and lead. हे moderate आहे. Then जर आपण अजून खाली गेलो तर copper, mercury, silver and gold असे elements येत आहेत. This is the reactivity series. These are highly reactive. These are moderate. These are low reactive आणि शेवटी जे येतात तर त्यांची रिएक्टिव्हिटी काय असते, त्यांना इनर्ट पण म्हणतात. गोल्ड, सिल्वर जे आहे त्यांना इनर्ट पण म्हटलं जाते, इनर्ट मेटल. तर माहिती गोल्ड, सिल्वर अँड प्लॅटिनम दे आर इनर्ट मेटल. इनर्ट काय, बिकॉज दे डू नॉट रिएक्ट विथ इझिली टू द ॲटमॉस्फेरिक कंडिशन. गोल्ड समजा पाण्यात टाकलं लगेच करोजन होईल का, नाही होणार. गोल्ड तुम्ही उघडं ठेवा, वर्षानुवर्ष त्याची तीच शायनिंग राहणार आहे. तर सोडियम, पोटॅशियम, सोडियम, Na, लिथियम, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम, these are highly reactive metal. यांची रिएक्टिव्हिटी खूप जास्त आहे, हे नॉर्मल वॉटर बरोबर पण रिएक्ट होतात. मॅग्नेशियम, अल्युमिनियम, झिंक, देन आयर्न, टीन अँड लीड, they are moderate reactive. यांची रिएक्टिव्हिटी मॉडरेट आहे. देन कॉपर, मर्क्युरी, they are low reactive, less reactive. देन सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम, they are inert. त्यांची सहसा इंटरॅक्शनच होत नाहीये. तर आता या बेसिसवर आपण एक रिएक्शन बघणार आहे किंवा एक ऍक्टिव्हिटी बघणार आहे, खूप महत्वाची. तुम्हाला यावरून डायरेक्ट तुम्ही सांगू शकता एखादी रिएक्शन होते की नाही होते. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊ, कॉपर सल्फेट, त्याचा कॉपर आणि आयन. तुम्हाला दिसतंय आयनची पोझिशन वरती आणि कॉपर खाली. आयन इज मोर रिएक्टिव्ह दॅन कॉपर. आयन इज मोर रिएक्टिव्ह दॅन कॉपर. आता इथे असं आहे, what will happen when we dip the iron nail into the copper sulfate solution. Copper sulfate solution बनवलंय आपण, ब्ल्यू कलरचं सोल्युशन बनवलंय आणि आयर्न नेल त्यामध्ये काय केलंय, डीप केलेलं आहे. मग काय होतंय, तुम्हाला डिस्प्लेसमेंट रिएक्शन आठवते काय होतं त्यामध्ये काय होतं की मोर रिएक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेसेस द लेस रिएक्टिव्ह. आयर्न इज मोर रिएक्टिव्ह आणि कॉपर इज द लेस रिएक्टिव्ह. कॉपरचा सॉल्ट घेतलेला आहे आपण, तर मोर रिएक्टिव्ह मेटल काय करतो, लेस रिएक्टिव्ह मेटलला डिस्प्लेस करतोय, त्याची जागा चेंज करतोय. मग इथे कॉपरच्या जागेवर कोण येतो, आयर्न सल्फेट FeSO4 आणि प्लस कॉपर विल बी फॉर्म. कॉपर सेपरेट होतोय, कॉपरचा लेयर आयर्न वरती काय होतो, डिपॉझिट होतो. when copper sulfate react with iron, then iron more reactive metal आहे, more reactive element displaces the less reactive metal. मग कॉपरची जागा आयर्न घेतोय, मग कॉपर सल्फेटच्या जागेवर आयर्न सल्फेट तयार होतोय. कॉपर फ्री होतोय, कॉपरचा लेयर त्या आयर्न लेयर वरती काय होतं, डिपॉझिट होतोय.
आणि तो जे ब्ल्यू कलरचं सोल्युशन ते डिसअपिअर होतंय आणि त्याचा कलर काय होतोय, चेंज होतोय. तर इथे आपल्याला लगेच कळालं की रिॲक्शन होते, कारण इथे काय मोर रिॲक्टिव्ह इलेमेंट फ्री आहे, तो काय करतो लेस रिॲक्टिव्ह इलेमेंटला डिस्प्लेस करतोय. तर ही रिॲक्शन इझिली पॉसिबल आहे. बट याच्या अपोजिट जर आपण केस घेतली तर ती रिॲक्शन होणार नाहीये. फॉर एक्झाम्पल जर मी असं घेतलंय, आताच आपण बघितलं की कॉपर सल्फेट react with iron, this reaction होते, this reaction can take place. but याच्या opposite जर केस घेतली आपण, this reaction will not take place. reason इथे काय iron is more reactive, iron is more reactive but copper is a less reactive. या केस मध्ये iron काय आहे more reactive than copper, iron displaces the copper. but इथे काय जो फ्री मेटल आहे तो कॉपर आहे, कॉपर इज लेस रिएक्टिव्ह दॅन आयर्न, मग कॉपर याला डिस्प्लेस करू शकत नाहीये, म्हणून सेकंड रिएक्शन होत नाहीये बट फर्स्ट रिएक्शन होते. देन व्हॉट विल हॅपन व्हेन मेटल रिएक्ट विथ नॉन मेटल. मेटल आणि नॉन मेटलची काय रिएक्शन होते. फॉर एक्झाम्पल सोडियम रिएक्ट विथ क्लोरीन. सोडियम व्हेन रिएक्ट विथ सोडियम मेटल हा सॉलिड फेज मध्ये आणि क्लोरीन गॅस इज फॉर्मिंग. व्हेन सोडियम रिएक्ट विथ क्लोरीन देन NaCl will be formed. Ionic compound काय होतो फॉर्म होतो. Then we get the ionic compound. Then other non-metal reaction. Chemical properties of non-metal. Non-metal चा reaction बघूया आपण. Carbon when react with oxygen, then it gives carbon dioxide. When carbon react with oxygen, excess oxygen, then we get carbon monoxide. Carbon dioxide is acidic. Then carbon monoxide is neutral. Then sulfur react with oxygen to give the sulfur dioxide. It is acidic in nature. याचं नेचर कसं आहे acidic. आता आपण ऑक्साइड बघतोय. मेटलचे ऑक्साइड जनरली काय असतात बेसिक असतात. मेटल ऑक्साइड्स आर बेसिक, पण नॉन मेटलचे जे ऑक्साइड आहे ते काय असतात ऍसिडिक असतात. आणि यामध्ये एक्सेप्शनल केस आहे CO आणि NO, नायट्रिक ऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साइड, तर ते न्यूट्रल असतात. तर लक्षात ठेवा की नॉन मेटलचे जे ऑक्साइड्स आहेत ते ऍसिडिक असतात. काही असे पण ऑक्साइड आहेत की त्यांचं नेचर काय आहे एम्फोटेरिक आहे. देअर नेचर इज एम्फोटेरिक. फॉर एक्झाम्पल जर मी क्लासिफाय केलं, जर समजा मी बेसिक ऑक्साइडची लिस्ट बनवली बेसिक, तर सोडियमचा ऑक्साइड येतोय, सोडियम ऑक्साइड, पोटॅशियम ऑक्साइड, देन कॅल्शियम ऑक्साइड, देर आर बेसिक. देन ऍसिडिक ऑक्साइड, ऍसिडिक मध्ये नॉन मेटलचे ऑक्साइड येत आहे, कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, हे नॉन मेटलचे ऑक्साइड आहे. आणि थर्ड कॅटेगरी आहे एम्फोटेरिक. एम्फोटेरिकचा मीनिंग काय आहे, द ऑक्साइड विच रिएक्ट विथ ऍसिड एज वेल एज बेस. फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम ऑक्साइड अँड झिंक ऑक्साइड, दे आर एम्फोटेरिक. आणि अजून एक कॅटेगरी आहे न्यूट्रल ऑक्साइड. न्यूट्रल मध्ये येतोय कार्बन मोनॉक्साइड अँड नायट्रिक ऑक्साइड, हे येत आहे. तर तुम्हाला हा पार्ट लक्षात ठेवायचा आहे. बेसिक ऑक्साइड, मेटलचे ऑक्साइड बेसिक असतात, त्यांचा pH ग्रेटर दॅन 7 आहे. सोडियम ऑक्साइड, पोटॅशियम ऑक्साइड, कॅल्शियम ऑक्साइड. देन ऍसिडिक ऑक्साइड, नॉन मेटल, कार्बन, सल्फर, नायट्रोजन यांचे ऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, दे आर ऍसिडिक इन नेचर. देन एम्फोटेरिक, ॲल्युमिनियम ऑक्साइड, झिंक ऑक्साइड, Al2O3, झिंक ऑक्साइड, ZnO. तर हे जे ऑक्साइड एम्फोटेरिक आहे, एम्फोटेरिकचा मीनिंग इट रिएक्ट विथ ऍसिड एज वेल एज बेस, दोघांबरोबर इंटरॅक्शन होते. न्यूट्रल, न्यूट्रल मध्ये कार्बन मोनॉक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइड किंवा नायट्रिक ऑक्साइड, तर नायट्रोजन मोनॉक्साइड, तर CO आणि NO हे काय येतात न्यूट्रल येतात. यातला कोणता आहे ऑक्साइड, एखादा फिल इन द ब्लँक साठी विचारू शकता, त्याचं नेचर विचारलं जाऊ शकतं. आता अजून काही रिएक्शन दिलेलं आहे. क्लोरीन रिएक्ट विथ वॉटर टू फॉर्म द HOCl, हायपोक्लोराइड तयार होतो प्लस HCl. क्लोरीन रिएक्ट विथ HBr, तर इथे HCl प्लस ब्रोमीन तयार होत आहे. सल्फर रिएक्ट विथ हायड्रोजन, हायड्रोजन सल्फाइड. नायट्रोजन रिएक्ट विथ हायड्रोजन टू गिव्ह अमोनिया. तर यांसारखे कंपाऊंड नॉन मेटल साठी काय होतात तयार होत आहे. तर हे आता आपण नॉन मेटलचे कंपाऊंड बघितले. आता आपण पुढचा पार्ट बघणार आहे की ज्यामध्ये आपल्याला डिटेल मध्ये आयनिक कंपाऊंडचा स्टडी करायचा आहे. आयनिक कंपाऊंडची आपण प्रॉपर्टी बघणार आहे. तर नेक्स्ट कंपाऊंड आहे, नेक्स्ट पार्ट आहे आयनिक कंपाऊंड.
आता आपण बघूया की आयनिक कंपाऊंड एक्झॅक्टली कसा फॉर्म होतोय. फॉर एक्झाम्पल सोडियम atomic number 11 configuration 281 last shell contain 1 electron 1 valence electron आहे. क्लोरीन atomic number 17 287 configuration last shell मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. 1 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर फ्रॉम मेटल टू नॉन मेटल. सोडियम टू क्लोरीन. सोडियम काय करतो 1 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतोय. काय होतंय असं? क्लोरीन का 1 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतोय? बिकॉज ऑक्टेट रूल तुम्हाला माहिती असेल, प्रत्येक एलिमेंटचा जो ऍटम असतो तो स्वतःचा डुप्लेट किंवा काय कंप्लीट करतोय ऑक्टेट. तर ऑक्टेट मध्ये 8 इलेक्ट्रॉन, डुप्लेट मध्ये 2 इलेक्ट्रॉन कंप्लीट होत आहे लास्ट शेल मध्ये. जेव्हा लास्ट शेल मध्ये ऑक्टेट कंप्लीट होतोय तो मेटल ऍटम काय तो स्टेबल होतोय. लक्षात येतंय? मग या दोघांना स्टेबल व्हायचंय तर 1 इलेक्ट्रॉन काय केलं जातो ट्रान्सफर केला जातो. सोडियम फॉर्म्स पॉझिटिव्ह आयन. इथे इलेक्ट्रॉन कमी झाले म्हणून पॉझिटिव्ह आयन कॅटायन तयार होतोय. क्लोरीन एक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन देअरफॉर निगेटिव्ह आयन विल बी फॉर्म. तर सोडियम forms the positive ion, chlorine from the negative ion. These oppositely charged ion they are attracted by electrostatic force of attraction which is called as a ionic bond. Ionic bond काय असतो? electrostatic force of attraction which hold the cation and anion. दोघांना होल्ड करणारा फोर्स आहे. दोघांना होल्ड करणारा फोर्स असतो ionic bond. And the compound form is called as a ionic compound. हा कंपाऊंड तयार झाला त्याला नाव काय द्यायचं? ionic compound. तर NaCl कंपाऊंड तयार होतंय. तर तुम्हाला आयनिक बॉन्ड कळालाय. आयनिक बॉन्डला इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड पण म्हणतात. त्याला इलेक्ट्रोव्हॅलेंट कंपाऊंड किंवा आयनिक कंपाऊंड म्हणतात. हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. सहसा सोडियम वरती पॉझिटिव्ह, क्लोरीन वरती निगेटिव्ह. दोन चार्ज आहे, दोन पोल आहे तिथे, पॉझिटिव्ह पोल, निगेटिव्ह पोल. पण दाखवताना हे दोन्ही चार्ज इक्वल असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. म्हणून हा न्यूट्रल दाखवतात. काय दाखवतात? न्यूट्रल. आयनिक कंपाऊंड इज न्यूट्रल इन नेचर बिकॉज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज इज इक्वल. देन दे आर क्रिस्टलाइन इन नेचर. आयनिक कंपाऊंड कसे असतात? क्रिस्टलाइन. त्यांचा जो क्रिस्टल असतो तो क्यूबिक असेल, हेक्सागोनल असेल. जसं तुम्ही शुगर ते साखरेचा क्यूब बघितलाय सेम तसंच आहे. काही क्रिस्टल हे क्यूबिक असतात, हेक्सागोनल शेप मध्ये असतात, मोनोक्लिनिक, रोम्बिक असे वेगवेगळे शेप असतात त्याला. द सरफेस ऑफ ऑल प्रॉपर्टीज पार्टिकल्स ऑफ क्रिस्टलाइन सबस्टन्स हॅव द डेफिनेट शेप अँड आर स्मूथ अँड शायनिंग. तर याचा जो डेफिनेट शेप असतो 3D शेप म्हणू आपण त्याला, 3 डायमेन्शनल. देन स्मूथ अँड शायनिंग. देअर अरेंजमेंट of ions in solid ionic compound is responsible for crystalline nature. त्यांची एक्झॅक्ट काय असते की रेग्युलर अरेंजमेंट असते. देन देअर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट इज हायर. तुम्हाला माहित असेल की आयनिक कंपाऊंडचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट हायर असतो. हा क्वेश्चन बोर्डला विचारण्यासारखा आहे, ओल्ड पॅटर्न मध्ये आलेला आहे की आयनिक कंपाऊंडचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट हाय काय असतो. जसा हा सॉलिड फॉर्म झालेला आहे, सॉलिडचं काय होणार आहे? लिक्विड. लिक्विडचं काय होणार आहे? गॅसेस. तर आता सॉलिड मध्ये जे काही स्ट्रक्चर आहे तुम्हाला माहिती आहे की पार्टिकल्स आर क्लोज टू इच अदर. पार्टिकल्स खूप क्लोज असतात. देन लिक्विड पार्टिकल आर सेपरेटेड बाय सम डिस्टन्स. यांच्यामध्ये काही डिस्टन्स असणार आहे. आणि गॅसेस मध्ये काय असतं की पार्टिकल्स आर फार अवे फ्रॉम इच अदर. तर सॉलिड आहे समजा, तर सॉलिडला हीट केल्यानंतर तो मेल्ट होतो, मेल्टिंग पॉइंट मिळतोय. जेव्हा लिक्विडचं गॅसियस फेज मध्ये कन्व्हर्जन होत आहे तेव्हा आपल्याला काय मिळतं? बॉइलिंग पॉइंट मिळतोय. तर आता सॉलिड समजा सोडियम आणि क्लोरीन, आता दोघांमध्ये काय आयनिक बॉन्ड आहे. सोडियम आणि क्लोरीन आयनिक बॉन्ड फॉर्म झालेला आहे. आता त्याला ब्रेक करायचं आहे. ब्रेक करण्यासाठी काय लागते? एनर्जी लागते. आपण त्याला हीट प्रोव्हाइड करणार आहे. मग तो ब्रेक होतो बॉन्ड, बरोबर आहे. हे पार्टिकल सेपरेट होतात, कॅटायन अँड anion गेट सेपरेटेड. But to separate this bond, it requires high energy because the strong force of attraction is present between cation and anion. Cation and anion ला होल्ड करणारा फोर्स खूप जास्त स्ट्रॉंग आहे, म्हणून त्याला जास्त एनर्जी लागते. जास्त एनर्जी लागते तर जास्त याचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट असणार आहे. तर आयनिक कंपाऊंडची खूप महत्त्वाची प्रॉपर्टी घेतात. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट हाय असतो. And the ionic compounds are hard and brittle. ते हार्ड असतात, ब्रिटल. त्यांच्यावरती हॅमरिंग केलं तर ते ब्रेक होतं, म्हणजे चॉक सारखे ब्रेक होतात. जनरली त्यांच्या प्रॉपर्टी बघू आपण. हे पण क्वेश्चन विचारण्यासारखं आहे. जनरल प्रॉपर्टीज ऑफ आयनिक कंपाऊंड. तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन द आयनिक कंपाऊंड एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट. दे आर हार्ड. ते हार्ड का असतं हे बघितलंय, त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग फोर्स असतो. The ionic compounds are brittle and they can be broken into two pieces by applying pressure. जर तुम्ही क्रिस्टल वरती जर फोर्स अप्लाय केला, हॅमरिंग केलं तर तो ब्रेक होतो आणि त्याचे पीसेस होतात. जसा ग्लास ब्रेक होतो का, काच तुटते, तसंच तो क्रिस्टल ब्रेक होते. The intermolecular force of attraction is high in ionic compound. Therefore, large energy is required to break this bond. Therefore, the melting and boiling point of ionic compounds are high. आयनिक कंपाऊंड्स दे आर सोल्युबल इन वॉटर. कारण बघा आयनिक कंपाऊंड हे इनऑर्गॅनिक असतात, वॉटर पण इनऑर्गॅनिक आहे.
दोघांचं स्वभाव, दोघांचं नेचर सारखं आहे. हे सॉल्ट इनऑर्गॅनिक, वॉटर इनऑर्गॅनिक, मग लाईक डिझॉल्व लाईक, तो त्यामध्ये इझिली काय होतो, डिझॉल्व होतो. देन आयनिक कंपाऊंड कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी विथ सॉलिड स्टेट. समजा मी सॉलिड घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट वायर टाकली, त्याला इलेक्ट्रिक सर्किट बनवलंय. समजा बीकर मध्ये मी सॉलिड सॉल्ट घेतलाय, त्याच्यामध्ये वायर टाकली, बल्ब अटॅच केलाय, सेल अटॅच केलाय, एक सर्किट बनवलं. पण सॉलिड स्टेट मधून करंट जात नाहीये. पण जेव्हा त्याचे आयन्स फॉर्म होतील, असं सोल्युशन तयार होईल की त्यामध्ये कॅटायन आयन सेपरेट असतील, तेव्हा तेच सोल्युशन काय असेल, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. व्हेन वी डिझॉल्व द सॉल्ट इन ॲक्वेस सोल्युशन, वॉटर मध्ये डिझॉल्व करू, त्याचं ॲक्वेस सोल्युशन तयार करू, आणि सोडियम अँड कॅटायन, सोडियम कॅटायन आणि ऍनायन जो क्लोराइड आहे तो सेपरेट होते, दोन्ही सेपरेट झाले, दे कॅन कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. Therefore, the solution is a good conductor of electricity, which contain the free ions. त्यामध्ये कॅटायन anion फ्री स्टेट मध्ये असतील तरच तो काय करतो, इट कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. दे आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग लक्षात ठेवा, सॉलिड स्टेट मध्ये नाही तर ॲक्वेस सोल्युशन या स्टेट मध्ये ते काय असतात, गुड कंडक्टर. त्यानंतर मोल्टन स्टेट मध्ये पण ते काय असतात, गुड कंडक्टर. मोल्टन म्हणजे काय, सॉलिडला हीट केलं तर काय होतं, लिक्विड. लिक्विड मध्ये पार्टिकल्स काय होतात, सेपरेट होतात, कॅटायन आयन सेपरेट होतात. मग ती फेज पण काय असते, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर तुम्हाला इथपर्यंतचा पूर्ण पार्ट समजला असेल. तर आपण काय काय बघितलंय, मेटल नॉन मेटलचा डिफरन्स बघितलाय, नॉन मेटल आणि मेटलचा डिफरन्स बघितल्यानंतर आपण मेटलचं रिएक्शन बघितलंय, नॉन मेटलचं रिएक्शन बघितलंय. त्यानंतर आपण आयोनिक कंपाऊंड बद्दल माहिती घेतली, आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या आहेत. तर याच्या पुढचा जो पार्ट आहे मेटलर्जी, हा आपण डिटेल मध्ये आता बघूया. आता आपण मेटलर्जीचा टॉपिक बघणार आहे. तर मेटलर्जी मध्ये काय होतं की आपण सुरुवात कुठून करतोय, ओव्हरच्या अगोदर असतो मिनरल. तर मिनरलचं मिनिंग काय होतं, तुम्हाला माहिती आहे की बरेचसे मेटल जे आहे नॅचरली कोणत्या फॉर्म मध्ये असतात, कंबाईन फॉर्म मध्ये असतात. ऑक्साईड, सल्फाइड या फॉर्म मध्ये ते असू शकतात, कार्बोनेट फॉर्म मध्ये पण असतात. मेनी मेटल्स दे ऑकर इन कंबाईन फॉर्म सच एज ऑक्साईड, जसं आयर्न ऑक्साईड आहे, झिंक ऑक्साईड आहे, कार्बोनेट्स आहे, झिंक कार्बोनेट ओव्हर असेल, देन सल्फाइड्स आहे, झिंक सल्फाइड आहे, नायट्रेट आहे, दे ऑकर इन अ कंबाईन फॉर्म. अँड अनरिएक्टिव्ह मेटल, फॉर एक्झाम्पल इनर्ट मेटल जे असतात, समजा आपण सिल्वर गोल्ड घेतला तर गोल्ड हा फ्री स्टेट मध्ये असतो कारण तो इनर्ट असतो. गोल्ड, प्लॅटिनम, सिल्वर, these inert metal, they are present in a free state. The compound of a metal that occur in nature along with impurities are called as a mineral. तर मेटलचा असा एक कंबाईन कंपाऊंड असतो, तो ऑक्साईड, सल्फाइड, कार्बोनेट किंवा नायट्रेट फॉर्म मध्ये असू शकतो. तर या फॉर्म मध्ये असलेला मेटलचा जो कंपाऊंड असतो तो त्याच्या इम्प्युरिटी बरोबर प्रेझेंट असतो. इट प्रेझेंट अलॉंग विथ इट्स इम्प्युरिटी, इट इज कॉल्ड एज अ मिनरल्स. देन ओव्हर्स. आता आपल्याला इकॉनॉमिकली अशा सॅम्पल पासून, समजा मिनरल एकाच मेटलचे 2-3 मिनरल्स असू शकतात. फॉर एक्झाम्पल आयर्न आहे, आयर्न साठी मॅग्नेटाइट, हिमॅटाइट, आयर्न ऑक्साइड असे 3-4 टाइपचे ओव्हर्स आहेत. तर यामध्ये 3-4 टाइपचे मिनरल्स आहेत. यामध्ये ज्यापासून प्रॉफिट होतोय इकॉनॉमिकली, नाही का, आपण जास्त प्रमाणामध्ये आयर्न किंवा मेटल सेपरेट करू शकतो, तो असतो ओव्हर्स. द मिनरल फ्रॉम विच the metal can be separated economically and profitably, it is called as a ore. तर अशा मिनरल पासून मेटलचा असा कंबाईन फॉर्म की ज्यापासून आपल्याला इकॉनॉमिकली आणि प्रॉफिट पण होतं, इकॉनॉमिकल पण परवडतंय त्या गोष्टीमध्ये, त्याला काय म्हणतात, ओअर म्हणतात. नाउ ओअर्स कंटेन मेनी टाइप ऑफ इम्प्युरिटी सच एज सॉइल असेल, सँड असेल, देन रॉकी सबस्टन्स आहे. तर इम्प्युरिटी सॉइलच्या आतमध्ये काय काय असतं, सॉइल असेल, sand असेल, डस्ट पार्टिकल, रॉकी सबस्टन्स अलॉंग विथ मेटल कंपाऊंड. These impurities are called as a gangue. या impurities ला काय म्हणतात, gangue म्हणतात. Metal can extracted from their ores by means of various method of separation. आता आपण बघणार आहे डिटेल मध्ये की कोणकोणत्या मेथड जनरली अप्लाय केल्या जातात. The process of extraction of metal from their ores in the pure form. तर आपण काय करतोय, मेटल प्युअर फॉर्म मध्ये एक्सट्रॅक्ट करतोय. कोणापासून, ओव्हर पासून ही प्रोसेस स्टार्ट होते. नेम कुठे होतोय, प्युअर फॉर्म ऑफ द मेटल आपल्याला मिळतोय. देन दिस टेक्नॉलॉजी और दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ मेटलर्जी. तर ओव्हर पासून प्युअर मेटल मिळवण्याची जी काही प्रोसेस आपण इथे रन करणार आहे तर त्याला आपण काय म्हणतो, मेटलर्जी म्हणतो. तर आता आपण इथे बेसिक बघणार आहे की आपण कोणकोणत्या मेथड एम्प्लॉय करणार आहे. फर्स्ट बघा, ओव्हरच्या अगोदर मिनरल असतो, ज्या मिनरल पासून प्रॉफिट होतोय, इकॉनॉमिकली ती प्रोसेस फेवरेबल आहे,
तर इकॉनॉमिकली म्हणजे काय, प्रत्येक प्रोसेसचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय असं माहिती काय, यापासून प्रॉफिट किती होणार आहे आणि इकॉनॉमिकली खरंच आपल्याला ही प्रोसेस परवडते का. तर असा सॅम्पल सिलेक्ट केला तर त्याच्यापासून जास्तीत जास्त पर्सेंट मध्ये मेटल मिळू शकतो. तर ओवर इज अंडरगो पल्वरायझेशन प्रोसेस, म्हणजे पावडर फॉर्म जे लम्स असतात इट कॅन ब्रेक इनटू द पावडर, म्हणजे पावडर होते बाय द मेकॅनिकल जॉब. असे मशीन मध्ये ते लम्स टाकले जातात. जसे शेतामध्ये बघा ढेकळे असतात मातीचे, ते फोडले जातात, त्याची माती बनवली जाते. तसं ओव्हर्स these lumps they are break into the powder form. तर powder form of the ore is undergo concentration process. Concentration meaning removal of Gangue particle or removal of impurity is called as a concentration. तर concentration मध्ये आपण impurity जे आहे, sand असेल, सिलिका असेल, आयर्न ऑक्साइड आहे, त्यानंतर त्यामध्ये दुसरे पण काही impurities असू शकतात, ते आपण रिमूव्ह करणार आहे. रिमूव्हल ऑफ impurities from the ore is called as a concentration process. कॉन्सन्ट्रेशन चे दोन टाइप्स होतात, फिजिकल मेथड अँड केमिकल मेथड. फिजिकल मध्ये फर्स्ट आहे ग्रॅव्हिटी सेपरेशन, विल्फ्ले टेबल मेथड अँड हायड्रॉलिक वॉशिंग. तर आता आपण डिटेल मध्ये बघणार आहे विल्फ्ले टेबल आणि हायड्रॉलिक वॉशिंग या प्रोसेस. देन मॅग्नेटिक सेपरेशन मेथड, फॉर एक्झाम्पल टीन ओव्हर, कॅसेटराइट, यामध्ये दोन टाइप असतात. तर नॉन मॅग्नेटिक टीन ओव्हर असतो, टीन ऑक्साइड, आणि मॅग्नेटिक सबस्टन्स असतो त्यामध्ये आयर्न टंगस्टेट. देन फ्रॉक फ्लोटेशन प्रोसेस, तर फ्रॉक फ्लोटेशन प्रोसेस मध्ये झिंक ब्लेंड, झिंक सल्फाइड जो असतो किंवा कॉपर पायराइड CuFeS2 हे जे सल्फाइड ओर आहे, हे फ्रॉक फ्लोटेशन प्रोसेस मध्ये त्यांचे गेंग्यू पार्टिकल किंवा इम्प्युरिटी सेपरेट केले जातात. तर इम्प्युरिटी सेपरेट करण्यासाठी किती फिजिकल मेथड आहे, 3 आहे, ग्रॅव्हिटी सेपरेशन, मॅग्नेटिक सेपरेशन अँड फ्रॉक फ्लोटेशन. आणि लास्ट आहे लीचिंग आहे. तर लीचिंग मध्ये ॲल्युमिनियम, सिल्वर अँड गोल्ड या प्रोसेस साठी लीचिंग प्रोसेस वापरली जाते. लीचिंग मध्ये ॲक्वस सोल्युशन तयार करतात आणि ॲक्वस सोल्युशन केल्यानंतर हीट करून नंतर पुढे काय करतात, पुढे लीचिंगचा पुढचा पार्ट आपण इथे बघूया. तर कॉन्सन्ट्रेशन साठी केमिकल मेथड आहे रोस्टिंग अँड कॅल्सिनेशन. तर रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन याचा बोर्डला डिफरन्स विचारला जातो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रोस्टिंग अँड कॅल्सिनेशन? रोस्टिंग इज हिटिंग द ओव्हर स्ट्रॉंगली इन एक्सेस ऑफ एअर. तर ओव्हर काय केला जातो, इन प्रेझेन्स ऑफ एअर त्याला हिट केलं जातं कंटिन्युअसली. मग इथे एक्झाम्पल घेऊ शकतो आपण झिंक ब्लेंड, झिंक सल्फाइडचं रोस्टिंग करतात. कॅल्सिनेशन, हिटिंग द ओव्हर इन ऍब्सेन्स ऑर लिमिटेड एअर. इथे खूप जास्त एअर यूज करतात, इथे लिमिटेड किंवा एअर नसली तरी चालते. इथे झिंक कार्बोनेटचं आपण एक्झाम्पल घेणार आहे. देन रिडक्शन, रिडक्शन मध्ये काय केलं जातं, मेटल ऑक्साइड इज कन्वर्टेड इनटू मेटल. यातला मेटल ऑक्साइडचा जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन रिमूव्ह होतोय. ऑक्सिजन रिमूव्ह होतोय म्हणजे या कंपाऊंडचं काय होतंय, रिडक्शन होतंय. मेटल ऑक्साइड इज कन्वर्टेड इनटू मेटल. इट इज द नेक्स्ट स्टेज ऑफ लीचिंग. लीचिंग साठी काय नेक्स्ट स्टेज आहे, ॲल्युमिनियम, सिल्वर अँड गोल्ड. ते आपण डिटेल मध्ये जेव्हा प्रोसेस स्टार्ट होईल तेव्हा आपण बघूया. रिफायनिंग, रिफायनिंग मध्ये काय असतं, प्युरिफिकेशन ऑफ मेटल अप टू 99.98%. तर मेटल जवळपास 99% पेक्षा जास्त प्युअर फॉर्म मध्ये आणला जातो. यामध्ये इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस वापरतात, इलेक्ट्रोलिटिक रिफायनिंग. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ प्युअर ॲल्युमिनियम. आपण जे बघणार आहे त्या ॲल्युमिनियमचं एक्सट्रॅक्शन बघणार आहे. ॲल्युमिनियम पासून प्युअर फॉर्म मध्ये ॲल्युमिनियम मिळतोय. तर यामध्ये आपण इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ही प्रोसेस यूज करणार आहे. आता आपण डिटेल मध्ये एक एक स्टेप स्टडी करूया. तर तुम्हाला समजलंय ओव्हर नंतर पल्वरायझेशन, पावडर फॉर्म होतो. देन इट अंडरगो कॉन्सन्ट्रेशन प्रोसेस, रिमूव्हल ऑफ इम्प्युरिटी, फिजिकल मेथड 4A आणि केमिकल मेथड 2A. देन रिडक्शन प्रोसेस, त्यामध्ये लीचिंगची नेक्स्ट स्टेज आहे म्हणजे रिफायनिंग मध्ये इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन आपण कॅरी आउट करणार आहे. तर आता फर्स्ट स्टार्ट करूया आपण. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ore means the process of separation of gangue from the ore is called as a concentration of ore. तर आपण काय करतोय, ore पासून काय करतोय, तो gangue जे impurities आहे, सिलिका, सॅन्ड किंवा सॅन्डी पार्टिकल, रॉकी सबस्टन्स जे आहे ते आपण वेगळे करतोय. तर सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशन वरती बेस्ड दोन मेथड बघूया आपण. विल्फ्ले टेबल मेथड फर्स्ट. या मेथड मध्ये एक व्हायब्रेटिंग प्लॅटफॉर्म असतो. काय असतो व्हायब्रेटिंग? तुम्ही आपली चाळणी बघितली का, त्यामध्ये गहू टाकतात आणि काय करतात, ते शेक करतात. चाळणीमधून काय होतात की ते पर्टिक्युलर साईजचे जे गहू वगैरे असतात ते चाळले जातात. तर विल्फ्ले टेबल मेथड मध्ये काय होतंय, विल्फ्ले टेबल मध्ये एक व्हायब्रेटिंग प्लॅटफॉर्म असतो. त्यामध्ये एका बाजूने ओव्हर पास करतात आणि एका बाजूने काय पास करतात, वॉटर. हे मिक्सचर पुढे आल्यानंतर काय होतं, ज्या स्लिट्स आहे, स्लिट म्हणजे असा गॅप असतो, त्यामध्ये ओव्हर खाली सेटल होतोय आणि वॉटर पुढे जातोय. तर मिक्सचर ऑफ ओव्हर अँड वॉटर इट पासेस ओव्हर द व्हायब्रेटिंग टेबल. देन in the slit the ore particle gets
सेटल या स्लिट मध्ये म्हणजे गॅप मध्ये असा प्लेन सरफेस आणि मध्येच असा गॅप असतो. तर प्लेन सरफेसच्या मध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्ये ओव्हर पार्टिकल सेटल होतात. दिस पार्टिकल सेटल इन द ग्रूव्ज और इन द स्लिट. देन द रिमेनिंग गेंग्यू पार्टिकल दे कॅरीड अवे फॉरवर्ड आणि इथून गेंग्यू पार्टिकल काय केले जातात सेपरेट केले जातात. येते लक्षात. तर व्हायब्रेटिंग प्लॅटफॉर्म जिथे यूज केला जातो तो असतो रिफ्लेक्टेबल मेथड. आता जेव्हा हा सिलेबस चेंज झाला होता तर बोर्डला जो क्वेश्चन आला होता तो हा आहे की यामध्ये हायड्रोलिक सेपरेशन हायड्रोलिक वॉशिंग ही मेथड विचारली होती. त्यामध्ये काय केलं जातं बघा. सिंपल आहे. पावडर ओव्हर इज टेकन इन अ लार्ज कंटेनर अँड फ्रॉम द बॉटम द स्प्रे ऑफ द प्रेशराइज्ड वॉटर इज पास थ्रू इट. तर वरतून पावडर ओव्हर येतोय खालून काय येतोय स्ट्रीम ऑफ वॉटर. तर प्रेशराइज्ड एअर पास करतात. हायड्रोलिक वॉशिंग हायड्रोलिक सेपरेशन मेथड इट इज बेस्ड ऑन वर्किंग ऑफ मिल. There is a tapering vessel similar to the used in grinding mill. जसं दळण दळतात तिथे जसं वेसल यूज करतात तसंच इथे वेसल यूज करतात कंटेनर यूज करतात. It opens in a tank like container that is tapering at the lower side. The tank has an outlet for water on upper side and water inlet at the lower side. तर इथे बघा काय एक बॉटमला एक इनलेट हे असतो आउटलेट असतो. इथून काय होतं वॉटर पास होतो. सॉरी इनलेट आहे आणि वरतून आउटलेट असतो. फाइनली ग्राउंड ओव्हर इज रिलीज इनटू द टँक. टँक मध्ये तो काय करता ओव्हर रिलीज करता. अ फोर्सफुल जेट ऑफ वॉटर इज इंट्रोड्यूस इन द टँक. वरतून ओव्हर येतोय आणि फोर्सफुल असं स्ट्रीम वॉटरचा येतोय. मग ते काय केलं जातं ओव्हर एक प्रकारे भिजवलं जातोय वेट केला जातोय. गेंग्यू पार्टिकल आर लाइटर देअरफॉर दे फ्लो आउट अलॉंग विथ द वॉटर जेट फ्रॉम द आउटलेट ऑन द अपर साइड ऑफ द टँक. These lightweight over particle, Gengu particle, they flow on the surface आणि इथून काय केले जातात ते इझिली त्या आउटलेट मधून काय केले जातात रिलीज केले जातात. ऍट द सेम टाइम द हेवी पार्टिकल ऑफ ओर दे सेटल ऍट द बॉटम. इथे जे डार्क दाखवलंय ते काय ओव्हर पार्टिकल आहे. दे सेटल ऍट द बॉटम. दिस मेथड इज बेस्ड ऑन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. Whenever particles of the same size are separated by the weight with the help of water. तुम्ही हे बघितलंय की शेतामध्ये बघा गहू चालले जातात मचान बनवले जाते. ते सूप असतं त्याच्यामध्ये काय करतात गहू घेतात आणि असं खाली टाकतात. जेव्हा हवा येते वारा येते तेव्हा लाईट वेट त्याच्यामध्ये जे काड्या कचरा असतो तो पुढे वाहून जातो आणि हेवी जे गहू असतात ते खाली सेटल होत आहे. सेम तसंच आहे. हे ग्रॅव्हिटी सेपरेशनचं एक एक्झाम्पल बघितलं की जसं शेतामध्ये जे गहू मचान बनवून सेपरेट केले जातात त्याचे काडी कचरा आणि गहू सेपरेट केले जातात. सेम तसंच आहे. लाईट वेट पार्टिकल वरती फ्लो होत आहे खाली ओव्हर पार्टिकल काय होत आहे हेवी पार्टिकल सेटल होत आहे. तर ही जी मेथड आहे ती ग्रॅव्हिटी बेस्ड आहे. तर याचं प्रिन्सिपल विचारलं जातं आणि नेक्स्ट म्हणजे की या प्रोसेसचं नाव विचारलं. असं 2 मार्क्स साठी बोर्डला क्वेश्चन आलेला आहे. राईट द नेम ऑफ दिस मेथड अँड विच प्रिन्सिपल लिहायचं ग्रॅव्हिटी सेपरेशन. तर नेक्स्ट बघूया आपण मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. आता नेक्स्ट आहे फिजिकल मेथड आहे मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. तर तुम्हाला इथे डायग्राम दिसते. एक कोनिकल शेपचा जो वेसल आहे त्यामधून ओव्हर पास होता आणि तो कशावरती पास होता एक बेल्ट असतो तो कंटिन्युअसली रोटेट होत असतो आणि ते 2 रोलर दाखवले. एक नॉन मॅग्नेटिक असतो आणि हा रोलर काय मॅग्नेटिक आहे. मग यावरती जेव्हा ओव्हर पडतोय तर इथे 2 पार्ट आहे की मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक 2 सबस्टन्स वेगळे होतात. हा मॅग्नेटिक आहे रोलर त्यामुळे काय होतं मॅग्नेटिक इम्प्युरिटी इथे पडताय आणि नॉन मॅग्नेटिक पुढे पडताय. तर आपण एक्झाम्पल घेणार आहे कॅसेटराइट ओव्हर म्हणजे टीन ओव्हर. टीन ओव्हर मध्ये 2 पार्ट आहे. टीन ऑक्साइड जो नॉन मॅग्नेटिक आहे आणि आयर्न टंगस्टेट जो मॅग्नेटिक पार्ट आहे. मॅग्नेटिक पार्ट जो आहे तो या वेसल मध्ये पडतोय नॉन मॅग्नेटिक इकडे पडतोय. तर नॉन मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. दिस मेथड रिक्वायर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन. द मेन पार्ट ऑफ द मशीन आर 2 टाइप्स ऑफ आयर्न रोलर्स अँड कन्व्हेयर बेल्ट. आयर्न रोलर्स आहे आणि वरती काय असतो कन्व्हेयर बेल्ट. वन ऑफ द रोलर इज नॉन मॅग्नेटिक while other is इलेक्ट्रोमॅग्नेटिक. एक रोलर नॉन मॅग्नेटिक असतो एक असतो मॅग्नेटिक. The powdered ore is poured on the conveyor belt near the non-magnetic roller and 2 collector vessels are placed below the magnetic roller. तर या बेल्ट वरती काय केलं जातं ओव्हर पोर केलं जातं इथे नॉन मॅग्नेटिक कडे हळूहळू तो मॅग्नेटिक रोलर कडे येतोय. नियर द मॅग्नेटिक रोलर द 2 डिफरंट सबस्टन्स मॅग्नेटिक अँड नॉन मॅग्नेटिक गेट सेपरेटेड इनटू द 2 सेपरेट वेसल. दोन्ही वेसल मध्ये ते काय होतं सेपरेट होतात. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे टीन ओव्हर. त्यामध्ये टीन ऑक्साइड सेपरेट होत आहे आणि आयर्न टंगस्टेट पण काय होते सेपरेट होते. तर नेक्स्ट बघूया आपण फ्रॉक फ्लोटेशन प्रोसेस. आता बघा पुढची मॅग्नेटिक नंतर कोणती आहे फ्रॉक फ्लोटेशन प्रोसेस. फ्रॉक फ्लोटेशन प्रोसेसचे जे प्रिन्सिपल आहे ते खूप सिंपल आहे. तर यामध्ये हायड्रोफिलिक हायड्रोफोबिक असे 2 पार्ट असतात.
हायड्रोफिलिक म्हणजे काय की वॉटरकडे अट्रॅक्ट होणारा तो गेंगी पार्टिकल. गेंगी पार्टिकल आर वेटेड बाय अँड डिसॉल्व बाय वॉटर. वॉटर काय करतो, गेंगी पार्टिकलला वेट करतोय. अँड ओव्हर पार्टिकल हायड्रोफोबिक असतात, दे रिपेल वॉटर. तर ओव्हर पार्टिकल दे अट्रॅक्ट टू ऑइल, ऑइल कडे अट्रॅक्ट होत आहे. हायड्रोफोबिक असतो, ऑइल हायड्रोफोबिक आहे म्हणजे ऑइल कधीच वॉटर मध्ये डिसॉल्व होत नाहीये. तर गेंगी पार्टिकल दे आर वेटेड बाय वॉटर अँड ओव्हर पार्टिकल दे आर वेटेड बाय ऑइल. ऑइल हायड्रोफोबिक आहे, वॉटरला रिपेल करतो. आणि वॉटर मध्ये गेंगी पार्टिकल हायड्रोफिलिक सारखं बिहेव करतात म्हणजे वॉटरकडे अट्रॅक्ट होत आहे. तर बघा इथे काय होतंय, सिंपल आहे, कंटेनर घेतलेला आहे. यामध्ये काय करतात, मिक्सचर घेतात, ओव्हर वॉटर अँड फाईन ऑइल. ओव्हर पावडर वर घेता, वॉटर घेता आणि फाईन ऑइल. इथे प्रेशराइज एअर जेव्हा पास करता इथे बबल्स फॉर्म होत आहे. बबल्स फॉर्म झाल्यानंतर ऑइल वरती फ्लोट होत आहे. त्याच्याबरोबर हा फोम तयार होतोय. फ्रॉथ म्हणजे काय, फ्रॉथ फ्लोटेशन प्रोसेस म्हटलंय. फ्रॉथ म्हणजे काय, फोम. इथे फोम तयार होतोय, तर हा फोम वरती फ्लोट होतोय. या फोमला काय चिकटलेलं असतं, या फोम मध्येच ऑइल पार्टिकल आहे, त्याच्यामध्ये असतात हे ओव्हर पार्टिकल. ते ओव्हर पार्टिकल स्टिक टू द फ्रॉथ और फोम अँड द गेंगी पार्टिकल दे आर सेटल एट द बॉटम. बॉटमला सेटल होतात आणि इझिली गेंगी पार्टिकल काय करता येतात, हे सेपरेट करता येतात. The froth flotation method is based on two opposite property, hydrophilic and hydrophobic. The particles, here the particle of the metal sulfide due to hydrophobic property, they get weighted by oil. त्यांचा hydrophobic property म्हणून ते ऑइल मध्ये वेट होत आहे. And the Gengu particle, they are hydrophilic, they are weighted by water. By using these properties, certain ores are concentrated by froth flotation process. याचा एमसीक्यू ला एक खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे की फ्रॉथ फ्लोटेशन प्रोसेस कोणत्या ओर साठी, कोणत्या टाइपच्या ओर साठी अप्लाय करतात, तर सल्फाइड ओर साठी अप्लाय करतात. हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला मेकॅनिझम सांगितलंय ते काय तयार होत आहे, कसं सेपरेट होत आहे. प्रोसेस रीड केली तरी तुम्हाला याचा मिनिंग समजेल. आता पुढचा पार्ट बघूया आपण, लिचिंग. तर लिचिंग हा पार्ट आहे. तर लिचिंग मध्ये काय करतात, तर लिचिंग मध्ये जो बॉक्साइट आहे, तर बॉक्साइट इज बॉक्साइट their concentration of ore is carried out by leaching method. तर लीचिंग मध्ये काय करतात की पहिले जो बॉक्साइट आहे तो अल्कली मध्ये डिसॉल्व करतात, त्याचं अल्कलाइन सोल्युशन तयार करतात आणि तो डिसॉल्व झाल्यानंतर पुढे काय करतात, वॉटर मध्ये त्याला डायल्यूट करतात, नंतर त्याला हीट करतात, नंतर शेवटी प्युअर ॲल्युमिनियम आपल्याला मिळतोय. तर ही लीचिंग प्रोसेस आहे. इन लीचिंग प्रोसेस द फर्स्ट step in the extraction of metal, aluminum, gold, silver from their ore is the method of leaching. In this method, ore is soaked in certain solution for long time. म्हणजे जवळपास 8 hours 10 hours खूप जास्त वेळसाठी तो ओर काय करताय, सोल्युशन मध्ये सोक करताय, डीप करताय. the ore dissolve in the solution due to specific chemical property. तो ओर त्यामध्ये काय होतो, डिसॉल्व होतो. The Gengu however does not react, therefore does not dissolve in the solution. Gengu particle त्या सोल्युशन मध्ये डिसॉल्व होत नाहीये, सो इट कॅन बी सेपरेटेड. तर आपण हे बघितलं की ही प्रोसेस ॲल्युमिनियम, सिल्वर किंवा गोल्ड ओर साठी अप्लाय करतात. देन आता इथे अजून एक पार्ट दिलेला आहे की एक्सट्रॅक्शन ऑफ रिएक्टिव्ह मेटल. जसं सोडियमचं एक्सट्रॅक्शन कसं करताय, तर इलेक्ट्रोलिसिस मेथडने करताय. तर इलेक्ट्रोलिसिस मेथडने सोडियमचं एक्सट्रॅक्शन कॅरी केलं जाते. तर आपण डायरेक्टली काय करू की एक्सट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम स्टार्ट करू. एक्सट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम बाय टू प्रोसेस, त्याचं कॉन्सन्ट्रेशन बेअर्स आणि हॉल्स प्रोसेसने करता आणि नेक्स्ट स्टेप आहे इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन. तर आता आपण डिटेल मध्ये या प्रोसेस बघूया. Now the next point is extraction of aluminum. Extraction of aluminum from the bauxite is done by this process. तर फर्स्ट आपण ॲल्युमिनियम बद्दल माहिती घेऊ. ॲल्युमिनियम सिम्बॉल इज Al, then color is silver white, then atomic number 13 283, valency is 3. आता बेसिकली ॲल्युमिनियम कशापासून एक्सट्रॅक्ट करतात, त्याचा महत्त्वाचा ओव्हर कोणता आहे, द इम्पॉर्टंट ओव्हर ऑफ ॲल्युमिनियम इज बॉक्साइट. फॉर्म्युला इज Al2O3 NH2 म्हणजे 2H2O, Al2O3 2H2O. then bauxite contain 30 to 70% of alumina. Al2O3 अल्युमिनियम ऑक्साइड त्यामध्ये असतो. रिमेनिंग पार्ट असतो सॅन्ड, सिलिका, आयर्न ऑक्साइड, टायटॅनियम ऑक्साइड. या इम्प्युरिटीज असतात. सॅन्ड आहे, सिलिका SiO2, देन आयर्न ऑक्साइड Fe2O3, आयर्न ऑक्साइड म्हणजे फेरिक ऑक्साइड, टायटॅनियम ऑक्साइड TiO2. या बेसिक इम्प्युरिटी यामध्ये असतात. तर आता आपण बघूया की बॉक्साइट फॉर्म्युला Al2O3 2H2O. इट अंडरगो, इट रिएक्ट विथ और इट इज डिसॉल्व इन स्ट्रॉंग अल्कलाइन सोल्युशन. तर बॉक्साइट पहिले तर काय करतात, स्ट्रॉंग अल्कलाइन सोल्युशन मध्ये डिसॉल्व करतात. इफ यू यूज NaOH caustic soda as a alkaline or alkali, then it is called Bayer's process. जर आपण अल्कली म्हणून NaOH caustic soda वापरला तर त्याला Bayer's process म्हणतात. इफ यू यूज द सोडियम कार्बोनेट वॉशिंग सोडा as a alkali, then it is called Hall's process.
म्हणजे अल्कली चेंज होते तर इथे काय होते, प्रोसेस चेंज होते. NaOH वापरला तर बेअर्स प्रोसेस आणि Na2CO3 वापरला तर हॉल्स प्रोसेस. Then we get sodium aluminate in dissolved form. Then again it undergo dilution further. त्यामध्ये अजून वॉटर ऍड करता, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड तयार होते. यामध्ये डिझॉल्व केल्यानंतर अल्युमिनियम हायड्रॉक्साईड सॉलिड PPT तयार होते. त्याला जर हीट केलं 1000 डिग्री सेल्सिअसला, त्यातलं वॉटर इव्हॅपोरेट होतंय आणि ते अल्युमिना, प्युअर अल्युमिना Al2O3 अल्युमिनियम ऑक्साईड तयार होतंय. याची आपण रिएक्शन बघूया. फर्स्ट आहे ही जी प्रोसेस किंवा ही जी रिएक्शन दाखवली ही बेअर्स प्रोसेस साठी, इट इज फॉर बेअर्स प्रोसेस. आणि सेकंड जी दाखवली ती हॉल्स प्रोसेस साठी, इट इज फॉर द हॉल्स प्रोसेस. तर फर्स्ट आहे बॉक्साइट रिएक्ट विथ NaOH. बॉक्साइटची इंटरॅक्शन कोणाबरोबर होते, NaOH. बॉक्साइट रिएक्ट विथ NaOH टू फॉर्म सोडियम अल्युमिनेट, NaAlO2 तयार होते आणि ते H2O फॉर्म होत आहे. तर सोडियम अल्युमिनेट अगेन डिझॉल्व इन वॉटर टू फॉर्म अल्युमिनियम हायड्रॉक्साईड. इथे अल्युमिनियम हायड्रॉक्साईड तयार होत आहे. इथे NaOH वापरलाय म्हणून बेअर्स प्रोसेस आहे. देन बॉक्साइट रिएक्ट विथ सोडियम कार्बोनेट. तर आपल्याला जर हॉल्स प्रोसेस घ्यायची तिथे अल्कली चेंज करायचा, सोडियम कार्बोनेट. आता या दोन्ही रिएक्शन मध्ये काय डिफरन्स आहे, इथे NaAlO2 प्लस H2O आहे, इथे NaAlO2 प्लस कार्बन डायऑक्साइड प्लस H2O. कारण आपला जो अल्कली आहे तो कार्बोनेट आहे म्हणून इथे कार्बन डायऑक्साइड काय होतो, रिलीज होतो. Then NaAlO2 sodium aluminate react with water and carbon dioxide to gives aluminium hydroxide. इथे अल्युमिनियम हायड्रॉक्साईड प्रोड्यूस होत आहे आणि प्लस सोडियम कार्बोनेट. इथे पण अल्कली परत तयार होतो, इथे पण अल्कली काय होतो, परत तयार होते. या दोन रिएक्शन आहे, या फर्स्ट आणि सेकंड स्टेप्स रिलेटेड आहे, सेकंड आणि थर्ड स्टेप पर्यंत. आता इथे एकदा अल्युमिनियम हायड्रॉक्साईड तयार झाला की काय केलं जातं, इट इज हीटेड अप टू 1000 डिग्री सेल्सिअस. 1000 पेक्षा जास्त टेम्परेचरला याला हीट केलं जातं आणि इथे काय तयार होतो, प्युअर अल्युमिना विल बी फॉर्म. इथे काय तयार झाला, प्युअर अल्युमिना. आणि हा जो प्युअर अल्युमिना आहे याचं इलेक्ट्रोलाइटिक रिडक्शन करतात आणि मग आपल्याला काय मिळतो, प्युअर फॉर्म मध्ये अल्युमिनियम मिळतं. तर हा फ्लोशीट टेबल लक्षात ठेवा, यावरून तुम्हाला ही प्रोसेस लर्न करता येईल आणि या रिएक्शनची प्रॅक्टिस करा. आता एक फक्त महत्त्वाचा पार्ट आहे की क्वेश्चन कसा विचारला होता ते एक आपण आताच बघूया. तर क्वेश्चन असा विचारला होता, व्हॉट विल हॅपन व्हेन बॉक्साइट रिएक्ट विथ कॉस्टिक सोडा. कॉस्टिक सोडा बरोबर रिएक्शन झाली तर काय तयार होतो, सोडियम अल्युमिनेट. व्हॉट विल हॅपन व्हेन बॉक्साइट रिएक्ट विथ वॉशिंग सोडा. तर Na2CO3 बरोबर इंटरॅक्शन होऊन काय तयार होतं, NaAlO2 CO2 and H2O. देन व्हॉट विल हॅपन व्हेन अल्युमिनियम हायड्रॉक्साईड हीटेड अप टू 1000 डिग्री सेल्सिअस. तर इथे काय तयार होतो, अल्युमिनियम ऑक्साईड म्हणजे प्युअर फॉर्म मध्ये अल्युमिना तयार होतो. आणि या प्रत्येक फेजला काय होतं, ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या वेगळ्या करता येतात. तर तुम्हाला ही पूर्ण प्रोसेस माहिती पाहिजे. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर तुम्हाला दोन्ही प्रोसेस, बेअर्स प्रोसेस आणि हॉल्स प्रोसेस या माहिती पाहिजे. आता नेक्स्ट पार्ट बघूया. आता इथे जो काही प्युअर अल्युमिना तयार होतोय हा याचं इलेक्ट्रोलिसिस केलं जातं, इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन केलं जातं, त्यामधून आपल्याला प्युअर अल्युमिनियम मिळणार आहे. तर आता नाउ द नेक्स्ट पार्ट इज द इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ अल्युमिना. अल्युमिनाचं आपण रिडक्शन करणार आहे. अल्युमिना, द मिक्सचर ऑफ अल्युमिना अलॉंग विथ क्रायोलाइट अँड फ्लोरोस्पार. तर क्रायोलाइटचा फॉर्म्युला आहे Na3AlF6 and fluorospar's formula is calcium chloride. This mixture is taken into the electrolytic vessel which is provided with the graphite rod which act as an anode which is attached to positive end of circuit. Then at negative end the graphite lining is present which is present inside the container. This act as a cathode. आता आपण अल्युमिना तर घेतलेला आहे. अल्युमिना कुठून आला, बेस प्रोसेस आणि हॉल्स प्रोसेस दोघांमधून जो अल्युमिना तयार होतो, प्युअर अल्युमिना, तो यामध्ये घेतलेला आहे. पण यामध्ये क्रायोलाइट आणि फ्लोरोस्पार घेण्याचं मेन रिझन काय, अल्युमिना हॅज अ मेल्टिंग पॉइंट ग्रेटर दॅन 2000 डिग्री सेल्सिअस. एवढं टेम्परेचर येण्यासाठी खूप जास्त एनर्जी लागणार आहे. तर याचा मेल्टिंग पॉइंट रिड्यूस करण्यासाठी, हा नियरली 1000 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणण्यासाठी यामध्ये काय केलं आपण, तर इथे क्रायोलाइट आणि फ्लोरोस्पार ऍड केलेला आहे. तुम्हाला हा क्वेश्चन जरूर विचारला जाईल की वाय क्रायोलाइट अँड फ्लोरोस्पार. क्रायोलाइटचा फॉर्म्युला Na3AlF6 आणि फ्लोरोस्पारचा फॉर्म्युला CaF2 कॅल्शियम क्लोराइड. तर तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाईल की क्रायोलाइट आणि फ्लोरोस्पार यामध्ये काय ऍड करतात. आपल्याला मेल्टिंग पॉइंट 2000 वरून 1000 पर्यंत मेल्टिंग पॉइंट आणण्यासाठी हा काय करतात, इथे क्रायोलाइट आणि फ्लोरोस्पार ऍड करतात. आता इलेक्ट्रोड रिएक्शन कशी लिहायची हे लक्षात ठेवा. इथे काय होतं, व्हेन करंट इज पास थ्रू दी सर्किट देन द अल्युमिना इट अंडरगो मेल्टिंग प्रोसेस. हा पार्ट पूर्ण मेल्ट होतोय आणि पुढे बघा काय होतंय, अल्युमिनियम ऑक्साईड चा फॉर्म्युला Al2O3 म्हणजे अल्युमिनाचा फॉर्म्युला Al2O3. तर काय करायचं, अल्युमिनियम आणि ऑक्सिजन एलिमेंट दोन्ही सेपरेट केले. तुम्हाला नुसता सिंपल फॉर्म्युला माहिती, तुम्ही पूर्ण रिएक्शन लिहू शकता.
आता पूर्ण रिॲक्शन लिहायची प्रॅक्टिस कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. इथे एक ट्रिक आहे. काय ट्रिक आहे ती? तर ॲल्युमिनाचा फॉर्म्युला Al2O3 आहे. तर इथे ॲल्युमिनियम आणि ऑक्सिजन एलिमेंट पहिले सेपरेट लिहायचं आहे, नंतर क्रॉस करायचं. 3 हा ॲल्युमिनियमचा इंडेक्स होतो, 2 हा ऑक्सिजनचा इंडेक्स होतो, क्रॉस करायचा आहे. तर मेटल्स हे पॉझिटिव्ह असतात म्हणजे हा 3+ आणि नॉन मेटल हे निगेटिव्ह असतात, इलेक्ट्रोनिगेटिव्ह इथे -2 येतोय. तर Al3+ आणि O2-. आता जो निगेटिव्ह आयन आहे, निगेटिव्ह आयन गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. जे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे तिकडे काय होतं, निगेटिव्ह आयन अट्रॅक्ट होतो. व्हेन करंट इज पास थ्रू दिस इलेक्ट्रोलाइटिक वेसल देन निगेटिव्ह आयन गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. तर एनोड कडे जाणारा निगेटिव्ह आयन आहे O2-. ऑक्सिजनच्या वरती 2- लिहिलेला आहे, त्याच्याकडे किती एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे, 2 आहे. तर इथे काय होतं, ऑक्सिजन डोनेट 2 इलेक्ट्रॉन काय करतो, डोनेट करतो आणि इथे न्यूट्रल ऑक्सिजन तयार होतो. इथे 0 चार्ज असलेला काय होतो, ऑक्सिजन तयार होतो, ऑक्सिजन ॲटम. तर याला 2 ने मल्टिप्लाय केलं. 1 ऑक्साइड आयन गिव्स 1 ऑक्सिजन, 2 ऑक्साइड आयन गिव्स 2 ऑक्सिजन. तर इथे 2 ने मल्टिप्लाय केलं. इथे 2 1 जा 2, 2 2 जा किती होतं, 4. इथे 4 इलेक्ट्रॉन येतात. इथे 2 ऑक्साइड आयन, 2 O2 आयन्स आणि इथे काय, इथे ऑक्सिजन, 2 ॲटम तयार होतात. दोन्ही ॲटम एकत्र येऊन ऑक्सिजन गॅस मॉलिक्यूल तयार होतोय. तर इथे एनोडच्या जवळ काय रिलीज होतोय, ऑक्सिजन गॅस मॉलिक्यूल, ऑक्सिजन रिलीज होतोय. ऑक्सिजन गॅस इज रिलीज नियर द एनोड. आता ॲल्युमिनियम पॉझिटिव्ह आयन आहे, तर तो कोणाकडे जाणार आहे, निगेटिव्ह इलेक्ट्रोड. इट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द निगेटिव्ह इलेक्ट्रोड. कोणता आहे तो, कॅथोड आहे. तर ॲल्युमिनियम आयन ऍक्सेप्ट 3 इलेक्ट्रॉन, Al+3 आणि +3 इलेक्ट्रॉन हा काय फॉर्म करतो, ॲल्युमिनियम. तर सिंपल असं होतं की ॲल्युमिनियमचा जो लेयर आहे, प्युअर ॲल्युमिनियम, हा खाली सेटल होतोय, कारण प्युअर मेटलची डेन्सिटी हाय असते, परंतु खाली सेटल होतोय आणि ते मोल्टन प्युअर ॲल्युमिनियम इझिली काय होतं, आपल्याला सेपरेट करता येतं. इथे अजून एक क्वेश्चन आहे, why graphite electrode are replaced from time to time during the electrolytic reduction of alumina. तर इथे ऑक्सिजन रिलीज होतोय. ग्राफाइट म्हणजे कार्बन असतो आणि इथे ऑक्सिजन रिलीज होतोय, म्हणजे काय तयार होतोय, CO2. तर कार्बन डायऑक्साइड इथे रिलीज होत असतो, कार्बन डायऑक्साइड तयार होते. तर ग्राफाइटचं काय होते, साईज डिक्रीज होत जाते, कारण ग्राफाइट कार्बन ऑक्साइडच्या फॉर्म मध्ये काय होतं, रिलीज होतो. तर लक्षात ठेवा की इथे इलेक्ट्रोड का रिप्लेस करावा लागतो, कारण त्याचा थिकनेस कमी होतोय. बिकॉज कार्बन फ्रॉम ग्राफाइट रिएक्ट विथ ऑक्सिजन, इथे ऑक्सिजन गॅस रिलीज होतोय म्हणून तो कार्बन बरोबर रिएक्ट होतोय. तर हा झाला इलेक्ट्रोलाइटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. तर तुम्हाला दोन्ही पार्ट कळले असतील. एक हे बेअर्स प्रोसेस, हॉल्स प्रोसेस बघितली आपण, आणि सेकंड बघितलं इलेक्ट्रोलाइटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. तर आता आपण पुढे बघणार आहे एक्सट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल. जे मॉडरेट रिएक्टिव्ह मेटल असतात त्यांच्यासाठी कोणती प्रोसेस केली जाते. मॉडरेट रिएक्टिव्ह मेटल साठी जनरली आपण कॅल्सिनेशन आणि रोस्टिंग ही प्रोसेस करणार आहे. तर कॅल्सिनेशन आणि रोस्टिंग दोघांचा आपण मिनिंग बघितलाय. तर कॅल्सिनेशन मध्ये काय करतात आणि रोस्टिंग मध्ये काय करतात, त्याचा डिफरन्स काय आहे आपण बघूया. तर रोस्टिंग इज द प्रोसेस इन विच द ओव्हर इज हीटेड स्ट्रॉंगली इन प्रेझेन्स ऑफ एअर. आणि कॅल्सिनेशन म्हणजे काय, द ओव्हर इज हीटेड इन लिमिटेड एअर किंवा ऍब्सेन्स ऑफ एअर. तर इथे काय करतात, झिंक सल्फाइड फॉर एक्झाम्पल, झिंक सल्फाइड रिएक्ट विथ ऑक्सिजन, इट गिव्स झिंक ऑक्साइड प्लस सल्फर डायऑक्साइड. म्हणजे काय होतंय बघा, इथे झिंक सल्फाइड आहे, तर याची इंटरॅक्शन ऑक्सिजन बरोबर होते, दोघांचं ऑक्सिडेशन होते. झिंक मध्ये ऑक्सिजन ऍड होतोय आणि सल्फर मध्ये पण काय होतं, ऑक्सिजन ऍड होतं. झिंकचा ऑक्साइड आणि सल्फरचा ऑक्साइड, झिंक ऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड तयार होतंय. कॅल्सिनेशन मध्ये काय होतंय, तर कॅल्सिनेशन मध्ये फॉर एक्झाम्पल झिंक कार्बोनेट घेतलाय आपण, याला जर हीट केलं तर इथला जो एक ऑक्सिजन आहे तो झिंक कडे शिफ्ट होतोय, झिंक ऑक्साइड आणि प्लस कार्बन डाय ऑक्साइड फॉर्म होतोय. तर दोन्ही प्रोसेस नीट ऑब्झर्व करा. रोस्टिंग मध्ये काय होतं, आपण एक्सेस एअर यूज करतोय, वी यूज द एक्सेस एअर. इथे एअर नसली तरी चालते. तर रोस्टिंग इज द प्रोसेस इन विच झिंक सल्फाइड इज हीटेड इन प्रेझेन्स ऑफ एक्सेस एअर. झिंकचं ऑक्सिडेशन, झिंक ऑक्साइड तयार होत आहे आणि सल्फरचं ऑक्सिडेशन, सल्फर डायऑक्साइड. तर इथे झिंकचं ऑक्सिडेशन होतं, झिंक ऑक्साइड, आणि इथे कार्बन डायऑक्साइड काय होतो, रिलीज होतो. येते लक्षात. तर रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन मध्ये हा महत्त्वाचा डिफरन्स आहे. एकदा का झिंक ऑक्साइड तयार झाला या दोन्ही प्रोसेस मध्ये, तर झिंक ऑक्साइडची रिएक्शन इथे कोणाबरोबर होते, कार्बन किंवा कार्बन ऍज अ रिड्युसिंग एजंट म्हणून सिलेक्ट केला जातो. तर इथे आपण रेडॉक्स रिएक्शन बघू शकतो. तर झिंक ऑक्साइड त्याचा ऑक्सिजन कार्बन बरोबर रिएक्ट होतो, कार्बन मोनॉक्साइड, आणि ते झिंक काय होतो, सेपरेट. तर झिंक ऑक्साइडचं काय होतं, रिडक्शन, लॉस ऑफ ऑक्सिजन,
आणि कार्बन मध्ये हा जो ऑक्सिजन आहे तो ऍड होतोय, तर याचं होतंय ऑक्सिडेशन. इट इज कॉल्ड एज अ रेडॉक्स रिएक्शन. कारण एका स्पेसिस एका कंपाऊंड पासून ऑक्सिजन रिलीज होतोय आणि दुसऱ्यामध्ये तो ऑक्सिजन ऍड होतोय. कार्बन मध्ये ऍड झाला म्हणून कार्बनचं ऑक्सिडेशन झालं आणि झिंक पासून तो रिलीज झाला म्हणजे झिंक ऑक्साईडचं काय झालं, रिडक्शन. हियर वी गेट द झिंक. झिंक हा सेपरेट फॉर्म मध्ये आपल्याला मिळतोय. तर लक्षात ठेवा की रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन मध्ये जो झिंक ऑक्साईड तयार होतो तो कार्बन बरोबर रिएक्ट होऊन काय तयार होतो, हा झिंक सेपरेट होतोय. आता आपण पुढचा पार्ट बघूया. आता एक पार्ट असा आहे थर्मिट रिएक्शन. तर थर्मिट रिएक्शन म्हणजे काय, द रिएक्शन इन विच लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी किंवा हीट इज रिलीज सो दॅट मेटल इज ऑब्टेन इन मोल्टन फॉर्म. एक अशी रिएक्शन आहे की त्यामध्ये एक्सप्लोजन केलं जातं, मिनी एक्सप्लोजन. तर त्यामध्ये इतकी जास्त हीट तयार होते की मेटल मोल्टन फॉर्म मध्ये मिळतोय, इतकं जास्त टेम्परेचर तिथे तयार होते. फॉर एक्झाम्पल मॅंगनीज ऑक्साईड रिएक्ट विथ ॲल्युमिनियम, तर ही पण रेडॉक्स रिएक्शन आहे. and iron oxide react with aluminium, ही पण redox reaction आहे. तर मॅंगनीज ॲल्युमिनियमचं ऑक्सिडेशन होत आहे Al2O3 आणि मॅंगनीजचं काय होतंय, रिडक्शन. तर ॲल्युमिनियम मध्ये ऑक्सिजन ऍड झाला म्हणून तो काय ऑक्सिडेशन आणि मॅंगनीज ऑक्साईड यापासून ऑक्सिजन रिलीज होतोय म्हणून त्याचं रिडक्शन. दिस रिएक्शन इज कॉल्ड एज अ थर्मिट रिएक्शन बिकॉज लार्ज अमाउंट ऑफ हीट इज रिलीज. तर बघा मॅंगनीज ऑक्साईड पासून मॅंगनीज तयार होतो आणि ॲल्युमिनियम पासून ॲल्युमिनियम ऑक्साईड. तर इथे व्हेन मॅंगनीज ऑक्साईड रिएक्ट विथ ॲल्युमिनियम तर फ्रॉम दिस रिएक्शन लार्ज अमाउंट ऑफ हीट इज रिलीज सो दॅट दिस मेटल इज ऑब्टेन इन लिक्विड फॉर्म किंवा मेल्टन फॉर्म. देयरफॉर दिस रिएक्शन इज कॉल्ड एज अ थर्मिट रिएक्शन. आणि याच जागेवर आयन ऑक्साईड घेऊन पण आपण ही रिएक्शन लिहू शकतो. Fe2O3 प्लस ॲल्युमिनियम इट गिव्स Fe प्लस Al2O3 प्लस हीट. तर इथे आयन ऑक्साईडचं रिडक्शन होत आहे आणि ॲल्युमिनियमचं काय होत आहे, ऑक्सिडेशन. तर ऑक्सिडेशन रिडक्शन या बेसिक पार्ट तुम्हाला माहिती पाहिजे. तर थर्मिट रिएक्शन मध्ये काय होत आहे, ॲल्युमिनियम आपण यूज करतोय आणि इथे हीट तयार होते आणि त्यामुळे आपल्याला मेटल हा मोल्टन फॉर्म मध्ये मिळतं. देन एक्सट्रॅक्शन ऑफ लेस रिएक्टिव्ह मेटल. फॉर एक्झाम्पल कॉपर सल्फाइड. कॉपर सल्फाइडचं जर ऑक्सिडेशन केलं तर कॉपर ऑक्साईड तयार होतंय आणि सल्फर डायऑक्साईड. काय केलं आपण, कॉपर सल्फाइड वर घेतलाय, त्याची रिएक्शन केली ऑक्सिजन बरोबर, तर कॉपर ऑक्साईड आणि सल्फरचा ऑक्साईड सल्फर डायऑक्साईड तयार होतो. अगेन दिस कॉपर ऑक्साईड रिएक्ट विथ कॉपर सल्फाइड. ओरिजिनल कंपाऊंड बरोबर त्याची रिएक्शन होते. कॉपर वेगळा होतो आणि सल्फर डायऑक्साईड काय होतं, वेगळा होतो. त्या प्रकारे हे कॅरी आउट केलं जातं. देन रिफायनिंग ऑफ मेटल. रिफायनिंग ही लास्ट स्टेज असते. रिफायनिंग मध्ये नियरली 99% प्युअर हा मेटल आपल्याला मिळतं. त्याच्या पुढचा पार्ट आपण बघूया. तर करोजन ऑफ मेटल्स. तर करोजन ऑफ मेटल आपण बऱ्यापैकी बघितलेला आहे हा टॉपिक. तर तुम्हाला माहिती आहे की मेन जे बेसिक मेटल आहे त्यांचं करोजन कसं होतंय आणि त्यांचं करोजन होण्यामध्ये करोजन झाल्यानंतर काय इफेक्ट होतोय, त्याचा कलर कसा होतोय हे आपण बघितलेलं आहे. The corrosion of metal तुम्हाला माहिती काय होतं. The metal react with atmospheric condition. Atmosphere मध्ये कार्बन डायऑक्साइड आहे, वॉटर आहे, ऑक्सिजन आहे, त्याबरोबर इंटरॅक्शन झाल्यानंतर काय होतं, द मेटल गेट डिग्रेडेड. त्याचं डिग्रेडेशन होत आहे. इट बिकम्स वीक. तर तो वीक होत आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण आयर्न घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आयर्न रिएक्ट विथ मॉइस्ट एअर अँड डिपॉझिट रेडिश सबस्टन्स विच इज कॉल्ड एज अ रस्ट. आज अ रेडिश ब्राउनिश सबस्टन्स तयार होतो, तो रस्ट आहे, Fe2O3 आणि H2O. तर आयर्नचं करोजन झाल्यानंतर तो रेडिश ब्राउनिश सबस्टन्स असतो रस्ट. तर आयर्नचं रस्टिंग होत आहे. देन कार्बन डायऑक्साइड. तुम्हाला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी माहिती आहे, जेव्हा तो तयार केला गेला त्याचा कॉपरचा कलर ब्राउनिश होता, पण जेव्हा त्याचं करोजन झालं तेव्हा त्याचा कलर कसा झालाय, ग्रीनिश. इट बिकम्स ग्रीनिश.
तर हा ग्रीनिश कलर तयार झालेला आहे. When copper reacts with carbon dioxide, then it forms copper carbonate. This greenish layer will be formed. Then silver. आता चांदीच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. समजा चांदीची अंगठी असेल, चांदीची साखळी असेल, तर त्याच्यावरती ब्लॅकिश कोटिंग तयार होतो. हे कशामुळे? सल्फरमुळे. When silver reacts with sulfur, then it gives silver sulfide. तर आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये हायड्रोजन सल्फाइड गॅस असतो. त्याची रिएक्शन सिल्वर बरोबर झाल्यानंतर सिल्वर सल्फाइड तयार होते. Then aluminium when react with oxygen, then it gives aluminium oxide. तर अॅल्युमिनियम ऑक्साईडचा असा एक लेअर अॅल्युमिनियम वरती तयार करतात, तो प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणून काम करतोय. तर आयन ऑक्साईडचं जे रस्टिंग होतंय ते रेडिश ब्राउनिश असतं. कॉपरचं जे करोजन होतंय ते ग्रीनिश होतं, कॉपर कार्बोनेट, आणि सिल्वरचं करोजन कसं होतंय? ब्लॅकिश होतंय. तर आता करोजन प्रिव्हेंट करण्यासाठी आपण कोणकोणता मेथड आपण अप्लाय करू शकतो? फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक गॅल्व्हनायझिंग. तर गॅल्व्हनायझिंग प्रोसेस मध्ये काय करतात? इन गॅल्व्हनायझिंग प्रोसेस we use the zinc. We give the zinc layer on the metal वरती एक कोटिंग करतात. तर ते झिंकचं कोटिंग करतात. झिंकचं कोटिंग केलं त्यालाच काय म्हणतात? गॅल्व्हनायझिंग. In this method, a thin layer of zinc is applied to prevent the corrosion of iron. For example, shining iron nails. आपले आयर्न नेल शाईन करतात कारण त्याचं गॅल्व्हनायझिंग केलेलं आहे. तुम्ही स्क्रू बघा, स्क्रू सिल्वर दिसतोय तर त्याचं गॅल्व्हनायझिंग केलेलं आहे. आपल्या बाहेर जे इलेक्ट्रिसिटीचे पोल आहे त्यांचं पण गॅल्व्हनायझिंग केलेलं आहे, सिल्वर कलरचे असतात. In this method, corrosion of zinc occur first because zinc is more electropositive than iron. तर झिंक पेक्षा आयर्न मध्ये असणार आहे, लक्षात ठेवा, आयर्न मध्ये, आणि त्याचा जो लेअर आहे वरती हा कशाचा आहे? झिंकचा आहे. मग झिंक इज मोर रिएक्टिव्ह, झिंकची रिएक्टिव्हिटी जास्त आहे. मग पहिले काय होतं? हा झिंकचा जो लेअर आहे तो ब्रेक होतो, नंतर आयर्नचं काय होतं? करोजन होतो. तर फर्स्ट म्हणजे कसं आहे की एकाला प्रोटेक्ट करण्यासाठी दुसऱ्याला शहीद करतात. आयनचं प्रोटेक्शन करायचं आहे, त्याच्यावरती कोटिंग झिंकचं आहे, पहिले झिंकचं करोजन होईल. तर आफ्टर अ फ्यू रेनी सीझन झिंक लेअर गोज अवे अँड इनर आयन गेट एक्सपोज. जसं इलेक्ट्रिसिटीचे पोल खूप वर्षांचे तर ते आता ब्लॅकिश ब्राउनिश झालेले, म्हणजे त्याचं करोजन स्टार्ट झालेलं आहे. तर आयन स्टार्ट रस्टिंग. ते काय करतात की समजा हा स्टीलचा किंवा आयन असेल, आयनचा रॉड असेल, तर हा काय करतात? वेगवेगळ्या टँक मध्ये डीप करतात. तर यामध्ये डिफरंट प्रोसेस दिलेला आहे. कॉस्टिंग, क्लिनिंग आहे, रिन्सिंग, पिकलिंग आहे, देन फ्लक्स सोल्युशन, ड्रायिंग आहे, झिंक बाथ, मोल्टन झिंक बाथ. झिंकचा मेल्टिंग पॉइंट नियरली 320 च्या पुढे असतो, 320 डिग्री सेल्सिअस. तो मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये तो डीप करतात. तर पहिले ते ऍसिडच्या मिक्सचर मध्ये वॉश करून घेतात आणि फायनल ते काय करतात? झिंक बाथ मध्ये डीप करतात. मग आयन वरती झिंकचं कोटिंग तयार होतं. देन टिनिंग म्हणजे काय? टीनचं कोटिंग केलं जात आहे. सेकंड प्रोसेस कोणती आहे? टिनिंग मध्ये काय केलं तर टीनचं कोटिंग करतात, म्हणजे एसएन. जुन्या काळात बघा जे कॉपरचे भांडे असायचे म्हणजे पितळाचे, तर त्यांना काय करायचं? आतून या टीनचा लेअर दिला जायचा, त्याला कलई म्हणायचे. तर बघा काय केलं आता? ग्रीनिश लेअर फॉर्म्स ऑन द सरफेस ऑफ कॉपर और ब्रास वेसल. जेव्हा कॉपरचं करोजन होतंय, कोणता लेअर तयार होतोय? ग्रीनिश कलरचा. हा पॉइझनस असतो. द ग्रीनिश लेअर इज पॉइझनस इफ बटर मिल्क और करी इज प्लेस इन सच अ वेसल इट गेट स्पॉइल. आपण बटर मिल्क किंवा करी जर यामध्ये ठेवली तर ते स्पॉइल होतं, खराब होतं, फूड खराब होत आहे. टिनिंग इज डन टू प्रिव्हेंट सच अ डॅमेज. म्हणजे आपण कलई केल्यानंतर त्यामध्ये ते यूज करू शकतो किंवा टिनिंग केल्यानंतर आपण यूज करू शकतो. ऍनोडायझेशन मध्ये काय करतात? सिंपल इथे एक डायग्राम दिसते तुम्हाला. तर या डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे की ऍनोड म्हणून ते आर्टिकल जे आहे ते तिथे अटॅच करतात, आणि कॅथोड म्हणजे लाइनिंग असते कंटेनरला. तर इथे ऍनोड म्हणून ते ज्या अॅल्युमिनियमच्या आर्टिकल वरती अॅल्युमिनियम ऑक्साईडचं कोटिंग करायचं आहे. जसं मी इथे दाखवलंय, अॅल्युमिनियम आणि ऑक्सिजनची इंटरॅक्शन होऊन अॅल्युमिनियम ऑक्साईडचं कोटिंग तयार होत आहे. ते कोटिंग अॅल्युमिनियमला काय करतंय? प्रिव्हेंट करतंय. म्हणजे तयार झाल्यानंतर असा दिसेल हा अॅल्युमिनियमचा आर्टिकल आहे आणि याच्यावरती जे कोटिंग तयार झालंय ते कशाचं आहे? अॅल्युमिनियम ऑक्साईडचं. हा कोटिंग त्या अॅल्युमिनियमचं काय करतो? प्रोटेक्शन करतोय. मग हे कसं करतात? In this method, metal like copper, aluminum are coated with a thin and strong layer of their oxide. त्याच्याच ऑक्साइडने त्याचं काय करतात? प्रोटेक्शन by means of electrolysis. For this, copper and aluminum article is used as an anode. As this oxide layer is a strong, uniform all over surface, it is useful for prevention of the corrosion. For example, when aluminum is anodized, as thin layer of aluminum oxide is formed, it obstructs the contact of aluminum with oxygen. सगळ्यात महत्त्वाचं काय की अॅल्युमिनियमचा ऑक्सिजन बरोबर कॉन्टॅक्ट नको व्हायला, त्याच्यासाठी हा वॉटर इनसोल्युबल लेअर तयार होतोय आणि हा इझिली अॅल्युमिनियमचं काय करतोय? प्रोटेक्शन करतोय.
तर एनोडायझेशन मध्ये इलेक्ट्रोलिसिस करून हा लेअर तयार केला जातो. देन इलेक्ट्रोप्लेटिंग मध्ये काय करतात, सिंपल आहे की एनोड म्हणून प्युअर सिल्वरचा रॉड घेतलेला, हा सिल्वरचा रॉड आहे, प्युअर सिल्वर रॉड, आणि इलेक्ट्रोलिसिस करणार आहे आपण. तर कॅथोडला काय अटॅच करताय, स्पून अटॅच करता. काय अटॅच करता, स्पून. समजा मला या स्पून वरती सांधीचा चमचा बनवायचा आहे, या स्पून वरती सिल्वरचं कोटिंग करायचं आहे, तर यामध्ये सिल्वर आयन असलेलं सोल्युशन घेतात. सिल्वर आयन असलेलं सोल्युशन, when current is passed through this circuit, then silver ion get dissolved किंवा silver get converted into silver ion. The silver ion get attracted towards the negative end. निगेटिव्ह एंड कडे जात आहे. निगेटिव्ह एंड म्हणजे हा स्पून आहे, या स्पून वरती काय होतं, मग या सिल्वरचं काय तयार होतं, कोटिंग तयार होतं. In this method, a less reactive metal is coated on more reactive metal. सिल्वर हा लेस रिएक्टिव्ह आहे, तर त्याच्या सिल्वर हा लेस रिएक्टिव्ह आहे, द स्पून वरती लेस रिएक्टिव्ह मेटल कोट करताय. सिल्वर प्लेटेड स्पून, गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट, जे डुप्लिकेटची ज्वेलरी येते ती, these are example of electroplating. Then alloy, last part या alloy मध्ये काय करतात, it is homogeneous mixture of two metal or metal and non metal. फॉर एक्झाम्पल ब्रास, ब्रॉन्झ अँड स्टील हे बेस्ट एक्झाम्पल आहे, आपण बऱ्याच वेळेस बघितलेले आहे. तर स्टील मध्ये काय करतात, आयर्न प्लस कार्बन, इट इज कॉल्ड एज अ स्टील, याला स्टील म्हणतात. आणि याच्यामध्ये अजून क्रोमियम, त्यानंतर मॅंगनीज, बाकी कंटेंट ऍड केले की स्टेनलेस स्टील बनतोय. देन तुम्हाला ब्रास आणि ब्रॉन्झ लक्षात ठेवावं लागेल. ब्रास आणि ब्रॉन्झ मध्ये काय डिफरन्स आहे, तर ब्रास आणि ब्रॉन्झ दोघांमध्ये कॉपर एलिमेंट कॉमन असतो, तर याचा जो एस आहे तो इकडे घ्यायचा Sn, तर याचा जो Z आहे, ब्रॉन्झचा Z इकडे घ्यायचा म्हणजे Zn. तर कॉपर मध्ये झिंक ऍड केला की तो ब्रास बनतो, आणि कॉपर मध्ये टीन ऍड केला की तो काय बनतोय, ब्रॉन्झ बनतोय. तर हे लक्षात ठेवा. देन एक अजून एक पार्ट बघूया आपण, अमलगम काय असतो, when one of the metal in alloy in mercury is called as alloy. तर मर्क्युरीचा जो alloy असतो तो असतो अमलगम. फॉर एक्झाम्पल सोडियम प्लस मर्क्युरी, सोडियम अमलगम, झिंक प्लस मर्क्युरी, झिंक अमलगम. तर सिल्वर अमलगम हे डेंटिस्ट यूज करायचे, ते सिमेंट वगैरे म्हणून सर्जरीसाठी यूज करायचे. गोल्ड अमलगम इट इज यूज फॉर एक्सट्रॅक्शन ऑफ गोल्ड. तर अशा प्रकारे आपण हा टॉपिक पूर्ण केला आहे. तुम्हाला हा नक्की समजला असेल. तर मेटलर्जी वरती खूप बेसिक क्वेश्चन विचारले जातात, जसं इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ अॅल्युमिना खूपदा विचारलेला आहे, डायग्राम आणि त्याच्या एनोड आणि कॅथोड रिएक्शन. त्यानंतर जे महत्त्वाचे एक्सपेरिमेंट आहे ते लक्षात ठेवा. त्यानंतर या ज्या मेथड्स आपण बघितल्या, टिनिंग, देन एनोडायझिंग, करोजन प्रिव्हेंट करण्यासाठी ज्या मेथड्स आहेत त्या एक्झामला विचारल्या जातील. देन इलेक्ट्रोप्लेटिंग आणि अलॉइंग. हे सगळ्या मेथड लर्न करून ठेवा, कारण कोणत्याही दोन मेथड किंवा तीन मेथड अशा डायरेक्टली नोट म्हणून विचारल्या जाऊ शकतात. तर हाय वेटेज क्वेश्चन मध्ये हे पण येऊ शकतो, किंवा अॅल्युमिनियमचं जे एक्सट्रॅक्शन आहे त्यातला पण पार्ट येऊ शकतो. त्यानंतर जे ऍक्टिव्हिटीचे क्वेश्चन आहेत, करोजन, आयनचं करोजन कसं होतं, रेडिश ब्राऊन, कॉपरचं ग्रेनिश होतंय, सिल्वरचं ब्लॅकिश होतं, हे पण लक्षात ठेवा. आणि करोजन प्रिव्हेंट करण्यासाठी कोणता कोटिंग करतात, गॅल्व्हनायझिंग मध्ये झिंकचं कोटिंग, टिनिंग मध्ये Snचं कोटिंग, देन एनोडायझिंग मध्ये अॅल्युमिनियम ऑक्साईडचं कोटिंग करतात. तर हे सगळं लक्षात ठेवा. थर्मिट रिएक्शन, मेन रिएक्शन, फ्रॉथ फ्लोटेशन प्रोसेस जे आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, रिमूव्हल ऑफ इम्प्युरिटी करण्यासाठी, इम्प्युरिटी रिमूव्ह करण्यासाठी कोणकोणत्या प्रोसेस आहे तर त्या विचारल्या जातात. फ्रॉथ फ्लोटेशन आहे, मॅग्नेटिक सेपरेशन आहे, हायड्रॉलिक वॉशिंग आहे. या सगळ्या मेथड व्यवस्थित प्रिपेअर करा. तर हा चॅप्टर तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करून देऊ शकतो. फक्त तुम्ही काय करा की बोर्डचं जे आपलं स्टेट बोर्डचं बुक्स आहे त्याच्यामध्ये डिटेल सगळ्या इन्फॉर्मेशन रीड करा. ओके, तर आपण बाकीचा पार्ट नंतर बघूया.